देताय का म्हणजे लोकांना? लिंक दिली का? नाही दिली. मी देते लिंक देते. नाही, त्याची लिंक दिल्यानंतर मग राज दरबारीवर लोक शेअर करू शकतील, कारण त्यांना सगळ्यांना तेवढंच माहिती आहे फक्त. चॅट विंडोवर लिंक आलेली आहे. आली लिंक आली. चॅट विंडोवरती आली आहे. तू तीच लिंक जी आहे सोनाली ती राग दरबारीला टाक. ओके. टाकलीस की सांग, मग आपण सुरू करू. ओके. हा ठीक आहे, दिसतोय युट्यूबला. राग दरबारी पण देते, दिसतंय? मला केव्हा सुरू करायचं तेवढं फक्त सांग. करा सुरू. गणेश. होय. नमस्कार सर्व राग दरबारीचे नेहमीचे प्रेक्षक. आपली मी दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो की काही तांत्रिक कारणामुळं 9 वाजता सुरू होणारी जी मुलाखत होती ती थोडी उशिरा सुरू होते आहे. आपण तरीही सर्वजण वाट पाहतात. आपला सर्वांची क्षमा मागून मी मुलाखतीला सुरुवात करतो. नमस्कार. आजचे जे प्रमुख पाहुणे, जो विषय सर्वांना माहीत असलेला स्पोर्ट्स सायकोलॉजी हा विषय घेऊन त्यामधले एक्सपर्ट असलेले वैभव आगाशे सर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आधी मी आगाशे सरांचं स्वागत करतो या पेजवरती. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. आणि मुलाखतीला सुरुवात करत असताना पुन्हा एकदा आपण मूळ ज्या विषयाला सुरुवात करत होतो की तुमची 2 ओळख खरी तर लोकांसमोर आणली पाहिजे. जी मूळ ओळख आहे ती आपण पहिल्यांदा इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर UPSCची तयारी केली, परीक्षा दिली आणि आपण CBI सेवेसाठी पात्र ठरलात. प्रशिक्षणासाठी लाल बहादूर शास्त्री प्रशिक्षण केंद्र आमोसरीला गेलात. तिथनं तर आपण 5 वर्ष CBIची सर्व्हिस केली, सेवा केली आणि त्यानंतर त्यातनं बाहेर पडून मध्यंतरीच्या काळामध्ये इन्व्हेस्टिगेशन हा विषय, विशेषतः फोरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन या विषयामध्ये आपण आपलं करिअर करायचं ठरवलं. त्यामध्ये आपण प्रायव्हेट कॉर्पोरेट सेक्टर मधनं काम पण सुरू केलं. स्वतःची पण एक कंपनी स्थापन केली आणि जी प्रामुख्याने इन्व्हेस्टिगेशन, जो तुमचा मूळ CBI मधला अनुभव होता तो घेऊन त्याच्याशी संबंधित आपण काम केलं. आणि मग खऱ्या अर्थानं स्पोर्ट्स सायकोलॉजी ह्या विषयाकडे वळत जे खेळाडू यशापर्यंत जाऊन परत येतात आणि ते गोल्ड मेडल किंवा कुठलंही मेडल यश मिळवण्याच्यापासून थोडेसे मागे पडतात, त्यांना तुम्हाला काहीतरी एक पुश देण्याची गरज आहे, त्यांचं मानसशास्त्र समजण्याची गरज आहे, असा विचार केला आपण त्या क्षेत्रात उतरलात. आणि मागची 8-10 वर्ष 15 वर्ष जे आता यश आत्ता दिसायला लागलंय, पदकांची संख्या वाढते आहे, अशा अनेक खेळाडूंशी आपला संपर्क राहिला. आपण त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांची मानसिक त्यांची बैठक पक्की करून घेतली. हा सगळा प्रवास आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि त्यामुळं तिथे जात असताना मला आधी हे विचारायचं आहे की आपला प्रवास आपण UPSC कडे ठरवून कुठल्याही आधी परीक्षा देतो तेव्हा ठरवून सेवेकडे जातो आणि सेवेत गेल्यानंतर पुन्हा आपण बाहेर पडून खेळाचा मार्ग पत्करलात. हे बदल तुम्हाला का करावे वाटले? CBI मधला माझा अनुभव खूप छान होता. 5 वर्ष खूप चांगल्या केसेस मला हाताळायला मिळाल्या. खूप काही शिकायला मिळालं CBI मधनं.
हे काम करता करताच मला माझ्या मनामध्ये कुठंतरी स्वतंत्रपणे आपलं स्वतःचं काम करावं अशी कायम इच्छा होत राहायची. अ, असं काम करावं की ज्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असेल, ज्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह करता येईल, अशी एक मनामध्ये इच्छा होती. त्यामुळं ज्यावेळी सीबीआय सोडायचं ज्यावेळी मी पक्क केलं आणि ज्यावेळी सोडलं, तर त्यावेळी माझ्या मनात हा विचार होता की मी काय करू शकतो? तर ती कुठे ना कुठेतरी मनामध्ये एक सुप्त भावना होती की क्रीडा क्षेत्रात काम करावं. आणि आमच्या घरात खेळाचं खूप छान वातावरण होतं सुरुवातीपासून. माझी जी मोठी बहीण आहे वैशाली आगाशे, तर ती बॅडमिंटनमध्ये खूप चांगल्या पातळीपर्यंत खेळलेली आहे. म्हणजे ती महाराष्ट्र राज्याला तिनं रिप्रेझेंट केलेलं आहे, नॅशनल लेव्हलला खेळलेली आहे. त्यामुळे घरात खेळाचं खूप चांगलं वातावरण होतं. आणि मी पण मुळात खेळलो. पाण्यामध्ये पण पाण्यामध्ये पण खेळाचं आहे. म्हणजे गावामध्ये जिथे आपण पाणी प्यालात कोल्हापूरचं, हम्म. तिथेही खेळ मोठा आहे, विशेष करून खेळ कुस्ती. मोठा आहे. खेळ होय. मोठा आणि ह्याच्या व्यतिरिक्त एवढं मोठं ज्यावेळी तुम्ही एक म्हणजे क्लास 1 ऑफिसरची सर्व्हिस सोडून बाहेर पडताना एक घरच्यांचा जो एक पाठीमागा जो सहभाग असतो तर तो खूप महत्वाचा असतो. माझी जी बायको आहे रुची, तर तिनं माझा पूर्णपणे त्यावेळी साथ दिला. त्यावेळी बऱ्याचदा म्हणजे घरचे लोक देखील म्हणू शकतात की एवढी चांगली नोकरी ती का सोडतोयस? तर तिने एकदाही असं म्हणलं नाही. ती म्हणली की तू नोकरी सोड, तुला जे काही करायचं ते कर. आणि रुची देखील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून त्यावेळी काम करत होती. मग ती म्हणली की तुला जे काही करायचंय, जे करायचं ते मोकळेपणानं कर, माझी पूर्ण तुला साथ आहे. त्यामुळे एवढं मोठं ज्यावेळी मी कदम घेतलं, तर त्याच्या मागं नक्कीच मला म्हणजे घरची बाजू खूप खंबीर होती. आपल्याकडे आपण खेळाकडे वळणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्या पॅनल मेंबरमध्ये रावसाहेब कांबळे आहेत, जे पुण्यामध्ये पत्रकारिता गेली 18-20 वर्ष ते पत्रकारितेमध्ये आहेत आणि प्रामुख्याने त्यांनी क्राईम रिपोर्टिंग केलेलं आहे. त्यामुळे खेळाकडे वळण्याच्या आधी आपला सीबीआय पर्यंतच्या प्रवासातला काही संदर्भ आपण हे करूया आणि त्याच्यामध्ये कांबळे सरांचा त्याच्याशी संबंधित एक प्रश्न आहे, तो आधी घेऊया आणि मग आपण खेळाकडे वळूया. कांबळे सर, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार आकाश सर. नमस्कार कांबळे साहेब. हा, सीबीआय सारख्या ठिकाणावरून तुम्ही बाहेर पडलेला आहात, त्याच्यामुळं नक्की एक क्राईम रिपोर्ट म्हणून नक्कीच एक प्रश्न डोक्यात होता. तो आज मला त्याच्यातनं काहीतरी मिळेल. तो प्रश्न असा होता की साधारणपणे पोलिसांचं प्रशिक्षण, जे रस्त्यावर पोलीस आहेत माझ्या इथं शहरामध्ये, त्याच्यानंतर पोलीस अधिकारी आहेत, PSI, तिथे ACP पर्यंत त्यांचं हे होतं. त्याच्यानंतर दुसरी स्कीम आहे ती CID. त्याच्यानंतर तिसरी स्कीम आहे ती तुमचं CBI. तर ह्या प्रत्येक ठिकाणच्या प्रशिक्षणामध्ये काय काय फरक पडत जातो आणि नव्या पोरांना जर त्याच्यात यायचं असेल, म्हणजे आधीच ठरवून यायचं असेल की मला हे करायचंय, तर काय तुम्ही सांगू शकाल असं? मला वाटतं सीबीआयच्या प्रशिक्षणामध्ये आणि बाकी संस्थांच्या म्हणजे नॉर्मल पोलिसिंग मध्ये खूप फरक पडतो. कारण पोलीस खात्याला फक्त इन्व्हेस्टिगेशन हे एवढी एकच गोष्ट करायची नसते. त्यांना लॉ अँड ऑर्डर हा एक मोठी जबाबदारी असते. सगळ्यात महत्वाची प्राथमिकता लॉ अँड ऑर्डर असते. तर त्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं पूर्णपणे ट्रेनिंग होत असतं. आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय होतं की खात्यामधला एक महत्वाचा पण एक विभाग आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यपणे जे ट्रेनिंग मिळतं तर ते लीगल ट्रेनिंग आहे. म्हणजे IPC, CRPC, एव्हिडन्स ऍक्ट, हे 3 सगळ्यात महत्वाचे ऍक्ट्स आहेत ज्याच्यानुसार पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करायला लागतं. तर ते लीगल ट्रेनिंग आहे, इन्व्हेस्टिगेशन, आणि मग करता करता शिकलं जातं. सीबीआय मध्ये काय होतं की मुख्य अँटी करप्शन, इकॉनॉमिक ऑफेन्सेस किंवा अजून बँकिंग फ्रॉड हे मुख्यपणे स्पेशलायझेशन आहे. त्यामुळे सीबीआयच्या ट्रेनिंग मध्ये ह्या बेसिक लीगल बॅकग्राऊंडच्या म्हणजे शिवाय हे बाकी जे क्षेत्र आहेत की बँक फ्रॉड काय असतो किंवा इकॉनॉमिक ऑफेन्सेस म्हणजे खरंच काय आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा एव्हिडन्स मिळतो, तो कसा कलेक्ट केला पाहिजे, किंवा सायबर क्राईम आहे तर ते कसे इन्व्हेस्टिगेट करायचे, अशा पद्धतीनं बरंच वाईड एक स्कोप असतो. आणि अजूनही तरी भारतामध्ये इन्व्हेस्टिगेशनला यायला काही एक स्पेसिफिक क्वालिफिकेशनची गरज नाहीये. माझ्या मतानं ती असायला हवी, पण ती अजूनही नाहीये. की तुम्ही जर US किंवा बाकी युरोपियन कंट्रीज पाहिल्यात तर तिथं तुम्ही एकतर लॉयर पाहिजे किंवा एक चार्टर्ड अकाउंटंट पाहिजे. हे 2 क्वालिफिकेशन्स महत्वाची असतात, जे मला वाटते भारतामध्ये देखील नक्कीच व्हायला हवेत.
पण आत्ताच्या घटकेला असं काही क्वालिफिकेशन नाहीये. तर त्यामुळे मग ज्या एंट्री लेव्हलच्या ज्या परीक्षा आहेत, तर त्या परीक्षा म्हणजे UPSC असेल किंवा NPSC आहे किंवा इव्हन सब इन्स्पेक्टर लेव्हलला देखील खूप चांगली पोझिशन आहे आणि त्याच्यासाठी देखील एंट्री लेव्हलच्या एक्झाम्स आहेत. तर त्या एक्झाम्सची तयारी करणं आवश्यक आहे या खात्यामध्ये. आपण सर जेव्हा CBI मधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्याला आपल्या कुटुंबानं साथ दिली आणि मग बाहेर पडताना आपण आता सध्या कंपनीच्या ज्या डायरेक्टर आहात, MBI कंपनी आपली इन्व्हेस्टिगेशन मध्ये काम करते, विशेषतः फॉरेन्सिक मध्ये. त्याही आधी आपण ल्युसेंट आणि KPMG साठी सुद्धा काम केलं, आपली सेवा दिली. तर एकूण इन्व्हेस्टिगेशन मध्ये उतरणं, जी बाहेर आपल्या कंपनी मार्फत मूळ जी इन्व्हेस्टिगेशन चालू असते देशात विविध प्रकारामध्ये, त्याच्यामध्ये तुमचा सहभाग आहे. म्हणजे पॅरलली तुम्ही एका अर्थानं त्या सर्व्हिसेसला मदतच करत आहात. तर ते करताना तुम्ही जो पुढचा करिअर निवडला क्रीडा क्षेत्रातला आणि क्रीडा क्षेत्रातल्या ज्या स्पोर्ट्समन आहेत, तर त्यांच्या यशामध्ये नेमकं कुठे कमी पडतंय आणि कुठे त्यांना नेमकं चेतवायचंय, त्यांचा पुल्लिंग चितवण म्हणतात आपण त्याला. तर त्यांना कुठे चेतवून शेवटचा जो लास्ट मैल एक अधिक धावायचा असतो, हा त्याचे जे शोध आहे की कुठे ह्याचं खुपतंय बरं, कशामुळे तो कमी पडतोय, या इन्व्हेस्टिगेशनच्या वृत्तीचा त्या खेळाला तुम्हाला उपयोग कसा झाला, या प्रशिक्षणाचा, इन्व्हेस्टिगेशन करण्याच्या एकूणच वृत्तीचा तुम्हाला खेळातल्या कमतरतेला शोधण्याचा कसा उपयोग? मला वाटतं नक्कीच मला फायदा झाला असेल. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे आपण एक वेगळ्या उद्देशानं ह्या म्हणजे टर्मचा वापर करतो. पण परफॉर्मन्स डायग्नोस्टिक जे तुम्ही म्हणताय की एखाद्या खेळाडूचा नक्की काय चुकतंय, कुठं गडबड होते. मी उदाहरण देतो की जसं बऱ्याचदा तुम्ही पाहत असाल की काही जसे बॅडमिंटन गेम आहे किंवा टेनिस आहे, तर त्याच्यामध्ये प्लेयर्स काय म्हणतात की माझ्या खूप अनफोर्स्ड एरर्स झाल्या किंवा मी काय झालं की सेटमध्ये फर्स्ट सेट खूप छान खेळलो, सेकंड सेटमध्ये मला काय कळलं नाही, मला खूप राग यायला लागला आणि मी एकदम गेम जोरजोरात शॉट्स मारायला चालू केले, रॅलीज केल्या नाहीत आणि मी पटपट शॉट मारून मी हारलो. आणि मग बेसिक ह्याच्यामध्ये कन्क्लुजन असं होईल ना की ह्या माणसाला राग येतोय किंवा ह्याला शॉट्स कंट्रोल होत नाहीयेत आणि मग ह्याला मग राग कसा कमी करायचा ह्याच्यावरती ट्रेनिंग देणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने हे कराल. पण ज्यावेळी सखोलात जाऊन विचार आपण करतो आणि अनालिसिस करतो, तर त्यावेळी एक जाणवतं की प्रत्येक जे कुठलीही गोष्ट आहे की राग येणं किंवा दडपण येणं किंवा कधी कधी एक मेंटल डिस्टर्बन्स होतो, ह्या सगळ्या गोष्टींना दोन अजूनही बाजू आहेत महत्वाच्या स्पोर्ट्समध्ये. एक आहे की फिजिकल म्हणजे शारीरिक बाजू. शारीरिक मध्ये कसं आहे की खेळामध्ये स्टॅमिना आहे. आता ह्या आपल्याला पहिल्या सेटमध्ये का नाही राग आला, त्याला सेकंड सेटमध्ये का राग आला किंवा त्या स्पेसिफिक सिच्युएशन मध्ये कधी कधी काय होतं की त्याचा स्टॅमिनाही चांगला असेल, पण काय होतं की पहिल्या सेटमध्ये हारल्यानंतर अपोनंटनं त्याचा गेम चेंज केला आणि त्याच्यानंतर कदाचित तुम्ही म्हणजे एक लॉंग डीप गेम मध्ये चांगला आहे तर त्यानं स्लाइस करायला चालू केलं आणि तुम्हाला वाकायला लागतं प्रत्येक गोष्टीत किंवा बॅडमिंटन मध्ये त्यानं ड्रॉप्स द्यायला चालू केले, ती स्ट्रॅटेजी केली आणि तुमचे पॉइंट्स हळूहळू जायला लागले. आता ती स्ट्रॅटेजी जर मला कळली नाही खेळताना आणि त्यावेळी मी तिथं त्या कोर्टमध्ये विचार नाही केला, तर काय होतं की मी फक्त पॉइंट हारते एवढंच कळतं आणि मला राग येतोय आणि मग मी वेडवाकडं खेळून मग माझी अजूनही मॅच खराब होते. तर हे जे एक खूप सखोलात जाऊन डायग्नोस्टिक करणं आणि ते हा एकच असतं ना की एकच निकष सगळ्यांना आपण लावू शकत नाही. त्याच पद्धतीनं प्रत्येक प्लेयरची सिच्युएशन वेगळी, प्रत्येक मॅच मध्ये वेगळी, तो वेगवेगळ्या मॅच मध्ये वेगवेगळा खेळतो, वेगवेगळ्या कारणांना जिंकतो किंवा हारतो. तर ती सखोलात जाऊन चाचपणी करणं, एक पाहणं हे खूप आवश्यक आहे. आणि तिथं मला वाटतं खूप डिटेलमध्ये जसं मी हे करतो की कोणाची मॅच बघत असतो तर शांतपणे बसून नोट्स काढणं ही सुद्धा माझी पूर्वीची सवय आहे की डिटेलमध्ये नोट्स काढणं. कारण काय होतं की आपण खूप गोष्टी लक्षात नाही ठेवू शकत, त्यामुळे एकदम एकच गोष्ट आपण पाहिली आणि त्यावरनं कन्क्लुजन काढलं तर त्याचा फायदा होत नाही. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी नक्कीच फायदा होतो. आपण जसं BE केलं त्याचप्रमाणे या विषयाकडे वळत असताना स्पेशली आपण अमेरिकेचा जो सायकोलॉजीचा स्पेशल कोर्स केला स्पोर्ट्स सायकोलॉजीचा, तर त्याचा मध्ये आणखीन खोलवर तुम्हाला तुमच्या बोलण्यातनं आणि तुमच्या विवेचनातनं लक्षात येतं की इतकी इनडेप्थ ती स्ट्रीम आहे की ज्याच्याकडं आणखीन तसं बऱ्यापैकी आपल्या भारतातल्या कोणाचं लक्ष गेलं नाही, ते तुम्ही पटकन लवकर ओळखून तिकडे वळलात. ते सर्टिफिकेट किंवा तो कोर्स नेमका काय होता आणि त्याचा नेमका आपल्या प्रशिक्षणासाठी तुम्हाला काय उपयोग झाला?
अमेरिकेतला जो कोर्स आहे तर तो प्रोजेक्ट बेस्ड कोर्स आहे, अमेरिकन बोर्ड ऑफ स्पोर्ट्स सायकोलॉजी. माझे तिथले गाईड आहेत डॉक्टर रोलँड कार्लस्डट. तर त्यांचं असं मत आहे की कुठलंही काम करताना प्लेयर्स बरोबर देखील आपण इव्हिडन्स बेस्ड केलं पाहिजे काम. इव्हिडन्स म्हणजे आपण असतं की एखाद्याला आपण फक्त म्हणणं की बाबा तू टेन्शन घेऊ नको, प्रेशर घेऊ नको, बिलीव्ह इन युअर सेल्फ, ही एक पद्धतीनं त्यांच्या मतानं स्लोगन्स आहे. कारण हे म्हणणं सोपं आहे, पण प्लेअर म्हणतो अच्छा मी स्वतःवर विश्वास ठेवू म्हणजे नक्की काय करू, किंवा प्रेशर नको घेऊ पण मला आलंय प्रेशर, आता मी काय करू प्रेशर आले तर ते जी गोष्ट आहे तर तुम्ही जे काही सांगताय तर त्या प्लेयरचा प्रॉपरली अनालिसिस कसा करायचा त्याच्या पर्सनॅलिटीचा, आणि त्यानुसार तुम्ही जे काही रिलॅक्सेशनचं टेक्निक आहे तर ते कसं त्यांना शिकवायचं, आणि त्या टेक्निकचा खरंच फायदा होतोय की नाही. कारण कसं असतं प्लेयरनं म्हणणं की फक्त हा चांगला होतोय का त्याच्या ऍक्च्युली अंतरंगामध्ये शरीरामध्ये काही फरक होत आहे. तर त्याच्यासाठी एक मोठा विषय आहे बायोफीडबॅक म्हणून. बायोफीडबॅक म्हणजे कसं असतं की आपल्या शरीरामध्ये आपण म्हणजे आपल्या हार्ट रेटमध्ये फरक होत असतात, ब्लड प्रेशरमध्ये फरक होत असतात, हाताच्या टेम्परेचरमध्ये फरक होत असतात. कारण जे काही आपल्या मनामध्ये अनकॉन्शियस विचार आहेत तर त्या विचारांमुळे काही ना काही ते शरीर टाईट होत असतं, मसल टेन्शन फरक पडतो. तर त्या गोष्टी आपण ऍक्च्युली पाहिल्या. कारण प्लेअर कदाचित म्हणेल की मला काही होत नाही, मी एकदम रिलॅक्स्ड आहे, पण त्याची ऍक्च्युली बॉडी टाईट आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण स्वतः देखील आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही की शरीरामध्ये काय होतं. तर ते ऍक्च्युली पाहणं आणि मग त्याची त्यांना जाणीव करून देणं आणि त्यानुसार प्लेयर्सना ट्रेन करणं, आणि मग तो ऍक्च्युली त्यांच्या शरीरात काय होतंय हे एक स्क्रीनवरती पाहणं आणि त्याचा ट्रेनिंगसाठी वापर करून घेणं, त्याला बायोफीडबॅक म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टी मी सुरुवातीला, इनफॅक्ट हे मी ट्रेनिंग नंतर केलं, जसं मी म्हणलं की म्हणजे सीबीआय सोडताना देखील मी बायोफीडबॅक, आणि माझं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आहे त्यामुळे मला माहिती होतं की या गोष्टी स्पोर्ट्समध्ये वापरू शकतो आपण आणि ह्या वापरल्या पाहिजेत. आणि इनफॅक्ट मी ज्यावेळी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाला देखील जाऊन भेटलो होतो, प्रपोजल लिहिलं, तर त्यावेळी मी म्हणलं की मला ही टेक्निकल सुरुवातीला काम करायचंय आणि प्लेयर्सना आपण ही इक्विपमेंट्स वापरून काम करूया आणि शूटिंगमध्ये ह्याचा खूप चांगला वापर होऊ शकेल, अशा पद्धतीनं मग मी काम केलं. आणि पुढे जाऊन मग त्याला जी एक थेरॉटिकल बॅकग्राऊंड प्रॉपरली हवी होती, तर रोलँड कार्लस्डट सरांची जी थिअरी आहे त्यानुसार खूपच मला सखोलात जाऊन वापर झाला. बरोबर. खेळाकडे वळत असताना तुम्हाला जसं तुमच्या कुटुंबाने आणि तुमच्या पूर्ण कौटुंबिक पार्श्वभूमी पण होती, तुमच्या गावाची पण पार्श्वभूमी होती, तर तसा एक सपोर्ट तर लागतो. पण आणखीनही परिसराचा, समाजाचा, नातेवाईकाचा, शाळेचा, सगळ्यांचा सपोर्ट लागतो. तर त्याला घेऊन जो अनुभवातून आलेला एक प्रश्न कांबळे सरांचा आहे की त्यांच्या मुलाच्या संदर्भात एक चांगली गोष्ट अशी आहे की आता अवेअरनेस वाढलाय, पदकाची संख्या वाढत चालली आहे, याच्यावरचे विविध चित्रपट त्याच्यामुळे सुद्धा वातावरण तयार झालं आहे पालकांचं आणि मुलांचं. तर तसं असताना नेमका ग्राउंड लेवलवरती जो फेस करायला लागतो प्रश्न, तो मात्र मोठा आहे आणि तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तो कांबळे सर तुम्ही तुमचा दुसरा प्रश्न नक्की विचारा. नमस्कार सर. नमस्कार. हा, एक मिनिट. प्रश्न साधारण असा होता की मुलं खेळताना म्हणजे शाळेत त्यांचं जे शालेय करिअर जे आहे त्याच्यामध्ये आणखी 4 गुण आपोआप वाढले असं म्हणून एकदा छोट्या मानसिकतेतनं त्याच्याकडे बघितलं तर एक ही चुकीची आहे खरं तर मानसिकता. म्हणजे एक चांगला खेळाडू तयार होतोय असं न बघता त्याच्या परीक्षेसाठी त्याला आणखी 4-5 मार्क वाढली बुवा, एवढंच संकुचित दृष्टीनं बघणं एक. आणि मग त्या संकुचित दृष्टिकोनातनं बघताना समाजाने त्याच्याकडे आणखी कसं बघायला हवं, पालकांनी कसं बघायला हवं, शिक्षकांनी कसं बघायला हवं, हे एक. आणि त्याच वेळेला शाळेत शिकत असताना जे खेळाडू मुलं आहेत त्या मुलांच्याकडे बघण्याचा शिक्षकांचा जो दृष्टिकोन आहे तो जरा मला चुकीचा वाटतोय. कारण खेळणारी मुलं अभ्यासाकडे त्या मानानं म्हणजे जेव्हा ते शालेय लेवलला शिकत आहेत त्यावेळेला त्या मानानं अभ्यासाकडे थोडंसं त्यांचं दुर्लक्ष होतं. एक 10 दिवस ते खेळायला जातात, मग येतात, मग उरलेला अभ्यास त्यांना पूर्ण करावा लागतो. या सगळ्यामध्ये त्यांचं शाळेतला होमवर्क म्हणा किंवा इतर गोष्टी क्लासवर्क असेल त्या थोड्याशा मागे पडतात. त्याच्यामुळं त्याला शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा असा दुसरा असतो. तर ह्या मंडळींना स्पोर्ट्समन जे लोक आहेत म्हणजे आपल्यासारखे अशांच्या मंडळींच्याकडनं म्हणजे समाजाला, पालकांना सुद्धा की बाबा मार्क म्हणून न बघू नकोस,
आणि शिक्षकांना सुद्धा की बाबा हा खेळाडू आहे म्हणजे हा कोणीतरी दुसरा तिसरा माणूस आहे असं म्हणून बघू नकोस. ह्याच्यासाठी काही प्रशिक्षण देता येईल किंवा त्यांना काही मार्गदर्शन करता येईल का? म्हणजे पालक आणि शिक्षक या दोघांचंही समुपदेशन करण्याची गरज आहे असं त्यातलं हे आहे. बोला सर. खूप महत्वाचा प्रश्न आहे. मुख्य कसं आहे ना, की मला वाटतं की अजूनही भारत हा म्हणजे खेळाडूंचा देश नाहीये. आपल्या भारतात खूप चांगले खेळाडू आहेत, आपण पदकही जिंकतोय. पण जो मध्यम वर्ग आहे आपला पूर्ण, तर तो काय होतोय की खेळापासून पूर्णपणे दूर आहे. कारण फक्त अभ्यास आहे की अभ्यास असंच गोष्ट होत जाते. त्याची ऑफकोर्स कारणं पण आहेत. आपण काही खूप श्रीमंत देश नाहीये, त्यामुळे सगळ्यांचं हे असतं की आपण करिअर चांगलं करावं, नोकरी चांगली मिळावी, ही मानसिकता आहे. पण मला वाटतं कसं आहे ना, की एक स्पोर्ट्सला म्हणजे आपल्या ॲज अ पूर्ण समाजाचं हे उद्दिष्ट असलं पाहिजे, की सगळ्यांनी खेळावं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट आहे, की पालकांनी खेळावं. छोट्या मुलांनीच फक्त खेळायचं असं मी म्हणत नाही. म्हणजे इव्हन 40 वर्षाचे, 50 वर्षाचेच फक्त नाही, पण 60, 70, 80 वर्षाच्या लोकांनी देखील खेळलं पाहिजे. कारण ज्यावेळी आपण आपल्या देशामध्ये मुलं स्पोर्ट्समन व्हावीत, कारण जो खेळतोय माणूस, तर तोच फक्त दुसऱ्या खेळाडूची म्हणजे त्याची व्हॅल्यूही समजू शकतो किंवा त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते देखील समजू शकतो. तर सगळ्यांनी खेळावं हे खूप महत्वाचं आहे. मला नाही वाटत की त्यांना काउन्सिलिंग किंवा समुपदेशन करायला हवं. सगळ्यांना कुठला ना कुठला तरी गेम खेळायला लावावं. हे म्हणणं सोपं आहे परत. पण बरं आपण पाहतो की आपल्या शहरांमध्ये खेळायची जी ग्राउंड्स आहेत, तर त्या खूप कमी आहेत. कुठलंही ग्राउंड पाहिलं तर ते खच्च भरलेलं असतं. कारण काय ना, ज्यावेळी आपण फॅसिलिटी क्रिएट करतो, तर ती फॅसिलिटी असली की लोकं ऑटोमॅटिकली येतात खेळायला. मला वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये जर चांगलं स्पोर्ट्सचं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालं, तर ऑटोमॅटिकली लोकं खेळायला लागतात आणि जशी लोकं खेळायला लागतील तसं त्यांचा ॲटिट्यूड त्यांचा चेंज होऊ शकतो. तर मला वाटतं ती गोष्ट खूप आवश्यक आहे आणि मला वाटतं आजकाल थोडे त्याच्यावरती म्हणजे प्रयत्न चालू आहेत, की सगळीकडे स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढता येईल, सगळ्यांना खेळायच्या संधी कशा मिळतील. कारण बऱ्याचदा मी पाहतो शहरांमध्ये घराच्या आसपासही ग्राउंड नसतं, कुठंच खेळायची काही सोय नाही. मुलं फक्त अपार्टमेंट मधल्या पार्किंग लॉटमध्ये खेळतात. तर त्याचं कारण हे आहे की ती फॅसिलिटी नाही आहे. आपण ज्यावेळी शहरस्वा प्लॅन करतोय, कॉलनी प्लॅन करतोय, तर ती तिथे ग्राउंड असणं आवश्यक आहे. काही ना काही ते खेळ मिळणं आवश्यक आहे. ते झालं तर चेंज येईल. फक्त काउन्सिलिंग करून ऑफकोर्स एक इमिजिएट काउन्सिलिंग करायला काहीच नक्कीच हरकत नाही. कारण त्याच्यामुळे त्यांना कळेलही. पण त्यांना ऍक्च्युअली एन्करेज करणं आणि खेळायला लावणं हा सगळ्यात मला वाटतं चांगला उपाय आहे. याला धरूनच म्हणजे आता खरं तर या पहिल्यांदा असं झालंय की जे पॅनलवरती पाहुणे आहेत त्यांच्यासोबत शेजारी त्यांची मुलं दिसत आहेत आपल्याला. त्याचं कारणच हे आहे की पहिल्यांदा पालकांना मुलांना आपलं करिअर खेळात करावं असं वाटणं आणि मुलांनी आपण यश संपादन करण्यासाठी खूप मेहनत करतोय, परंतु तरी कुठे आपण कमी पडतो हे समजून घ्यायची त्यांच्यामध्ये हे असणं की आपण कुतूहल असणं की आपण हे समजून घेऊया काय आहे. म्हणून दोन्ही पॅनल मेंबरचे मुलं सुद्धा बाजूला सोबत बसून आहे. आनंद कांबळे हा रावसाहेबांचा मुलगा आहे आणि स्वतः रावसाहेब जरी कुस्तीमध्ये त्यांनी काही करिअर करायचं पत्रकारितेमध्ये ते पण तिथेही कुस्ती करतातच पत्रकारितेतली, पण आनंद मात्र जुडो मध्ये आहे. आणि आणखीन एक दुसरे आपले पॅनल मेंबर आहेत संतोष जाधव. संतोष जाधव आपण आपल्या एकूण जे 2 प्रश्न आपल्या सोबत आहेत आणि आपल्या 2 मुली आपल्या सोबत आहेत, त्यांचं करिअर त्या दोघींचा परिचय आणि मग आपले प्रश्न विचारा. नमस्ते सर. नमस्ते. नमस्कार सर. हा सर, आज तुम्ही जुडोशी मध्ये आहात सर. आज 14 ऑगस्ट आहे. जुडो डे आज साजरा केला जातो. आपल्या जुडोचे फाउंडर RD खानेवाले सर यांचा आज जन्मदिवस. आपणा सर्वांना जुडो दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या दोन्ही मुली माझ्या बरोबर आहेत. माझा पहिला प्रश्न असा आहे सर की ग्रामीण भागामधून सुरुवात केल्यानंतर तालुका, जिल्हा, विभाग आणि स्टेट मी बऱ्याच वेळा बघितलं की मुलं अगदी सहज तिथपर्यंत आपली मुलं पोहोचतात. परंतु अगदी माझी मुलगी सुद्धा 11 वेळा नॅशनल पार्टिशन आहे. पण बऱ्याच वेळा बाउट लागल्यानंतर जे रेग्युलर बाउट आहेत पहिले 4-5 बाउट ही मुलं खेळतात, पण स्कोर बाउटला गेल्यानंतर ज्यावेळी क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल या बाउट मध्ये ही जी मुलं आहेत ही मुलं एकदम लूज कॉन्फिडन्स मध्ये खेळलेली मी बघितलेली आहेत. माझी मुलगी सुद्धा अगदी खेळताना एकदम लूज कॉन्फिडन्स मध्ये खेळते आणि बरीच मेडल्स तिची केलेली आहेत. तर त्याच्याविषयी आपण मुलीला काय मार्गदर्शन कराल नॅशनल लेवलवरती गेल्यावरती? नॅशनल लेवल मला काय वाटतं ना की आपण म्हणजे खेळताना देखील म्हणजे तुम्हाला मला हे सांगावंसं वाटेल की कायम ज्यावेळी मॅच चालू व्हायच्या आधी किंवा ज्यावेळी तयारी चालू असते तर त्यावेळी मेडल मिळवायचंय, जिंकायचंय ह्याच्यावरती फक्त लक्ष देऊ नका.
कारण काय होतं की ज्यावेळी आपण फक्त जिंकायचा विचार करत राहतो त्यावेळी मनातले सगळे टेक्निकल विचार जे आहेत तर ते निघून जातात. आता जसं तुमचं तिघांनाही मुलांचा जुडो विषय आहे आणि मी एकदम करिअरच्या सुरुवातीला मला स्पोर्ट्स ऑथॉरिटीनं ज्यावेळी संधी दिली ती तर त्यावेळी एक जुडो टीमच त्यांनी मला दिली ती प्रशिक्षणासाठी. तर त्यामुळे तुमचा गेम मी म्हणजे मला माहिती आहे तुमचा गेम खूप टेक्निकल गेम आहे. कारण कसं असतं की असं नाही की खूप आवेशानं खेळायचंय, मन एकदम शांत ठेवून तुमचे जे टेक्निकल डावपेच आहेत तर ते कसे लावायचे, काय करायचं, म्हणजे मनामध्ये काय विचार पाहिजे, मी फक्त जिंकायचे हा नाहीये, परंतु तुमचे जे कोचची जी इन्स्ट्रक्शन्स आहेत, टेक्निक्स आहेत की कसं पकडायचंय, कुठं पकडायचंय, कधी अटॅक करायचा, कधी डिफेन्स करायचा, हा जो विचार आहे तर तो खूप करणं आवश्यक आहे. आणि बऱ्याचदा काय होतात की म्हणजे मेडल विनिंग ज्यावेळी बाउट्स होतात तर त्यावेळी मनातले हे सगळे टेक्निकल विचार विसरून जातात मुलं. कारण त्यांच्या मनात काय असतं की मेडल घेऊन यायचंय. त्यामुळे पालकांनी देखील मला जे वाटतं ना की काय केलं पाहिजे की त्यांनी मुलांना हे सांगितलं पाहिजे की तू आपल्या टेक्निकवरती लक्ष दे. तू आपलं जे काही तयारी केलेली आहेस किंवा कशा पद्धतीने अपोनंटला, कारण ह्याच्यामध्ये देखील आहे की खूप अलर्टली तुम्हाला काम करायला लागतं तुमच्या गेममध्ये. कारण एका फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये अपोनंट एकदम मूव्ह करतो आणि तुमच्यावरती अटॅक करतो. जर तुम्ही अलर्ट नसलात आणि मनात काहीतरी ठरवून पहिल्यांदाच गेले तर तसं काम नाही होऊ शकत. तुम्हाला ऍक्च्युली अलर्ट राहिलं पाहिजे, अपोनंटची बॉडी लँग्वेज पाहिली पाहिजे, कधी पाय हलतायत, काय होतंय. तर अलर्ट राहून अपोनंटचं अनालिसिस करायचं, आपलं टेक्निक लक्षात ठेवायचं आणि एक एक पॉइंट्स घेत राहायचे. हे गेम्स आहेत. फक्त एकदम एका क्षणात एकदम जिंकणं शक्य नाही. तर त्यामुळं परफॉर्मन्स कधी खराब होतो ज्यावेळी आपण फक्त जिंकाय हारायचा विचार करायचो किंवा मला नाही हारायचं अशा निगेटिव्ह माइंडसेटनं जातो. पण फक्त जिंकायचं नाही, कसं जिंकायचं, कसं खेळायचं, टेक्निक काय आहे, ते टेक्निक वरती फक्त लक्ष एकाग्र कर आणि शेवटपर्यंत फाईट कर. हा मुलांना सल्ला तुम्ही द्या. आणि मुलांना देखील मी तेच म्हणतो की तुम्ही कुठली बाउट जी आहे तर ती एका मिनिटात अशी संपत नाही. ती तुम्हाला त्याला वेळ द्यायला लागतो, त्याच्यामध्ये टेक्निक वापरायला लागतं. तर त्या टेक्निक वरती जर वापर केला आणि तशा पद्धतीने जर बाउट खेळत राहिला तर मग परफॉर्मन्स चांगला होतो. पण हे फक्त म्हणजे हे करायला देखील कसं आहे ना की तुम्हाला एक पद्धतीनं मनाला देखील प्रशिक्षण द्यायला लागतं की मनामध्ये जे वेगवेगळे विचार येतात की जिंकायचंय जिंकायचंय जिंकायचं, तर त्याच्याऐवजी काय व्हायला पाहिजे की मला कसं खेळायचंय, मी बाउट मध्ये जाऊन कसं खेळणार आहे, काय करणार आहे आणि बाउट जिंकल्यानंतर काय होईल ह्या गोष्टी अजिबात विचार करू नका. कारण बऱ्याचदा प्रेशर काय येतं, मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. जे यशस्वी प्लेयर्स नाहीत पण जे चांगले नाही खेळत प्लेयर्स त्यांचं मी उदाहरण देतो की मी एशियन गेम्स 2014 ची गोष्ट सांगतो की एक शूटर होता आणि तर तो म्हणजे त्याचा बरोबर 60वा म्हणजे शेवटचा शॉट चालवायचा होता. तर तो शॉट ज्यावेळी चालवला त्याच्या आधी मी म्हणजे मागं उभा होतो आणि मी पाहिले की त्यानं शॉट चालवला आणि खराब म्हणजे 8 मारला. त्याला फक्त जरी 9 मारले असते तरी देखील त्याला ब्रॉन्झ मेडल एशियन गेम्स मध्ये पक्क होतं. तर ते त्यानं 8 मारला आणि हात वरतीच हवेत होता आणि त्यानं काय म्हणलं असेल, गेले 50 लाख रुपये. म्हणजे हे हिंदीत बोललाय, मराठी नाही कोणी, पण गेले 50 लाख रुपये. म्हणजे काय होतं की त्या शॉट वरती तर तो त्या शॉटचा त्या टेक्निकचा विचार करत नव्हता. तो काय विचार करत होता की आता हा शॉट मला 50 लाख मिळणार. असा ज्यावेळी प्लेयर विचार करायला लागतो त्यावेळी त्याला प्रेशर जास्त येतं की ही बाउट जिंकली की सगळेजण माझं कौतुक करतील किंवा ही बाउट जिंकल्यानंतर मला हे मेडल मिळेल. म्हणजे काय होतं की तुमचे प्रयत्न, तुमचं टेक्निक, गेम हे सोडून रिझल्ट वरती पूर्ण जर फोकस असला तर तुम्ही आपलं टेक्निक इम्प्लिमेंट करू शकत नाही. त्यामुळं लहान मुलांना तर मी हेच म्हणेन की तुम्ही फक्त मला एक टेक्निकली छान बाउट खेळायची आहे. मी आपल्यापर्यंत पूर्ण व्यवस्थित प्रयत्न करेन आणि फाईट करेन आणि परत येईन आणि लेट सी व्हॉट हॅपन्स. अशा पद्धतीने ओपन माइंडनं गेलात की तुम्ही प्रेशर कमी येतं आणि तुम्ही चांगलं खेळू शकता. संतोषजी, Okay, आपला आणखी एक प्रश्न होता. हा सर, आपला दुसरा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागामध्ये आम्ही पाहतो महिला पालक आहेत, महिला पालक तर मुलींना खेळाडू बनवताना ज्यावेळी काही ठराविक मर्यादेपर्यंत आपण ग्रामीण कोचिंग करू शकतो. जसं की माझ्या मुलीला आता 10वी पर्यंत तिथं गावी ठेवू शकतो इंदापूरला, भविष्यात तिला शहरामध्ये पाठवावं लागेल पुढल्या वर्षी. तर महिला पालक म्हणजे माझी मिसेस असेल किंवा आणखी काही मुलींच्या माता असतील, तर महिलांचा एक मोठा प्रॉब्लेम असा झालाय की शहरामध्ये आपल्या मुली पाठवायच्या, तिथलं वाप सुरक्षित आहे की नाही या काळजीनं त्या महिला किंवा घरच्या ज्या आई आहेत, प्रत्येक आई ग्रामीण भागातली, तर ही घाबरलेली असते की आपल्याला मुलीला आपण शहरामध्ये पाठवायचं का नको.
तर अशा महिलांसाठी आपण काय मार्गदर्शन कराल सर? म्हणजे तिथे फॅसिलिटी विशेषतः असं की क्रीडा फॅसिलिटी जिथे आहे प्रशिक्षणाची, तिथे सुरक्षा आणि मुलींसाठी हे वातावरण कसं असतं नेमकं हे अनभिज्ञ असलेले सगळ्या माता आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मनात धास्ती आहे. तर ते तुम्ही जरा सांगा की जेवढे प्रशिक्षण केंद्र आहेत तिथल्या फॅसिलिटी काय असतात आणि कशा प्रकारे काळजी घेतली जाते? युजली जर हॉस्टेल फॅसिलिटी आहे किंवा सरकारी जर प्रशिक्षण केंद्र असलं तर त्याच्यामध्ये हॉस्टेल असतात, त्याचे वॉर्डन्स असतात आणि म्हणजे सेफ्टी हा मुख्य इश्यू असू नये. मुख्य हेच आहे की त्या म्हणजे आपल्या मुलांवरती थोडासा आपण विश्वास ठेवणं आणि त्यांना तो विश्वास देणं, हे दोन्ही गोष्टी म्हणजे घरच्यांना करायला लागतात, की त्यांना तो एक कॉन्फिडन्स देणं की हा आपली आपण काळजी घेऊ शकतो, काय गोष्टी चांगल्या आहेत, काय गोष्टी वाईट आहेत, काय गोष्टी टाळल्या पाहिजेत. तर त्या गोष्टींचं थोडंसं सुरुवातीपासून जर पूर्वतयारी करत राहिलं की काय संभाव्य धोके आहेत आणि एकदमही सोडू नये. कदाचित समजा शक्य असलं तर थोडे दिवस जाऊन तिथं राहायलाही हरकत नाही. म्हणजे मुलांनाही एकदम म्हणजे घराची आठवण येत राहील आणि त्यांना काही गरज पडली, मदत करायची असली तर तिथं थोडे दिवस राहता येईल आणि त्याच्यानंतर मग मुलांना आपलं जे काही स्वप्न आहे, आपल्याला जे काही खेळायचं तर ते त्यांना करू द्यावं. आणि घरच्यांना किंवा इव्हन आईला वगैरे एक काळजी वाटणं स्वाभाविक आहे, कारण त्यांनी एवढे वर्ष मुलांना मोठे केलेलं असतं. त्यामुळे त्यांना ते काळजी वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे ती काही चुकीची नाही आहे काळजी. पण एकदा ती म्हणतात ना, की एकदा चेक करून घेतली पाहिजे, की कुठं आपण पाठवतोय, त्याची व्यवस्था काय आहे, लोक कसे आहेत, कोच कसे आहेत. ते जर चांगले वाटले लोक, तर मग त्यांच्यावरती विश्वास ठेवून मग मुलांना तिथे जरूर पाठवायला पाहिजे. वैभवजी, आता मी तुमच्या मूळ प्रशिक्षण विषयावरती येतो आणि जे राष्ट्रीय पातळीवरचे जेवढे स्पर्धा आता होत आहेत आणि त्यामध्ये यशामध्ये होणारा जो एक मोठा फरक लक्षात येतो आहे, तर त्यासाठी काम मात्र खूप आधीपासून करायला लागतं आणि मग त्यामध्ये तुम्ही टॅलेंट हंट सारखा जो प्रोग्राम राबवला, विशेषतः काही राज्यांनी स्पेशली त्यामध्ये पुढाकार घेतला. त्यामध्ये मला वाटतं गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, तेलंगणा आहे. या राज्यांनी आपलं अनुभव या क्षेत्रातलं जे आहे, एक्सपर्टाईज आहे, ते स्वतःहून मागितलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही सहकार्य पण केलं. हे जे टॅलेंट हंट जो विषय होता, तो नेमका काय होता की ज्यामुळं उद्याचे खेळाडू नंतर पुढे घडवायला तुम्हाला संधी मिळाली? टॅलेंट हंट हा जो प्रोग्राम आहे तर तो मी गगन नारंग जो माझा ट्रेनी होता 2012चा, तर त्यांनी 2010 पासूनच एक अकॅडमी सुरू केली ती. तर ती शूटिंग करता करता देखील त्यांचं असं स्वप्न होतं की मी शूटर्स आणि या शूटिंग स्पोर्ट्ससाठी काहीतरी करावं. तर ज्यावेळी अकॅडमी चालू केली ती, तर त्यावेळी आमचा असा विचार होता की नॅचरल टॅलेंट आपल्याला हुडकता येईल का? आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात जी महत्वाची गोष्ट आम्ही अशी ठरवली होती की शूटिंगचं जर आपण चाचणी घेतली तर ज्यानं गन हाताळलेली आहे किंवा ज्याला शूटिंगचं माहिती आहे, शूटिंग केलेलं आहे, त्या लोकांना ऑफकोर्स चांगले स्कोर्स येतील, आपण त्यांनाच फक्त सिलेक्ट करू. पण समजा आपण शूटिंग क्षेत्रामध्ये असं पाहिलं की जे ऍब्सोल्युटली समजा एलिट लेवलला जायचं असतं तर काय गोष्टी महत्वाच्या आहेत, तर त्या गोष्टी समजा चाचल्या आपण आणि ज्याला शूटिंगचे अजिबात बॅकग्राऊंड नाहीये तर त्या मुलांना आपण कसं फक्त म्हणजे सायंटिफिक टेस्ट घेऊन कसं आपण आयडेंटिफाय करू शकतो. तर त्यानुसार आम्ही एक 5 महत्वाच्या चाचण्या ठरवल्या होत्या. कारण शूटिंग स्पोर्ट्समध्ये हँड आय कोऑर्डिनेशन म्हणजे डोळे आणि एक बोट आहे, तर त्याचा जो एक कोऑर्डिनेशन आहे तर ते खूप महत्वाचं आहे. तर ते कोऑर्डिनेशन किती चांगलं आहे एखाद्या मुलाचं, किंवा शूटिंगमध्ये रिॲक्शन टाइम देखील खूप महत्वाची असते. रिॲक्शन टाइम म्हणजे काय असतं की तुम्ही एखादी गोष्ट बघता, जसं सिग्नल आहे, ग्रीनचा सिग्नल रेड झाला, तर झाल्यानंतर तुम्ही बघितल्यानंतर तो तुमच्या मनात किती पटकन तुम्ही ते ऍक्च्युली म्हणजे फील केलं आणि त्याच्यानुसार कशी रिॲक्शन झाली. जसं शूटिंगमध्ये असतो की साईट्स अलाइन झाल्यानंतर तुम्ही ट्रिगर चालवता, साईट्स अलाइन झाल्या हे डोळ्याला दिसलं, मग ब्रेनला समजलं आणि मग हातापर्यंत संदेश आला आणि मग ऍक्च्युली हात चालला. हा जो वेळ आहे तर तो ज्यावेळी आपण मोजतो तर तो कित्येक म्हणजे मिली सेकंदामध्ये येतो. म्हणजे ऑलमोस्ट खूप चांगले रिॲक्शन म्हणजे फास्ट रिॲक्शन जे आहेत तर त्या अक्षरशः 100 ते 150 मिली सेकंद असतात आणि ज्या स्लो रिॲक्शन होऊ शकतात त्या 400 मिली सेकंद पर्यंत देखील जाऊ शकतात, त्याच्यापेक्षा स्लो. तर ती जेवढी रिॲक्शन फास्ट आहे तर तेवढा तो शूटर चांगला असणार आहे. जेवढी त्याच्या हाताचे स्टेबिलिटी चांगली आहे, हाताला कंप नाही आहे, तेवढा तो शूटर चांगला होऊ शकेल. अशा पद्धतीचे निकष लावून आम्ही त्या टेस्ट घेतल्या त्या आणि त्या मग आम्ही म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ गुजरातसाठी आम्ही हे काम केलं होतं. इनफॅक्ट
आपले अजून एक सिव्हिल सर्वंट आहेत खूप चांगले, संदीप प्रधान सर, जे IRS आहेत आणि त्यांना होय. खूप स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट होता. आणि त्यांनी गुजरात हा काही स्पोर्ट्स प्रधान देश म्हणजे राज्य नव्हतं. राज्य नव्हतं. त्यांनी खूप म्हणजे त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन केलं की आम्हाला इथं चांगले शूटर्स पाहिजेत. तर आता इनफॅक्ट ह्या सगळ्या प्रोग्राम मधनं गगन नारंगची जी अकॅडमी आहे तिथनं एक इला वेनिल म्हणून शूटर आहे, जी आता वर्ल्ड नंबर 1 शूटर आहे सिनियर मध्ये. तर ती ह्या प्रोग्राम मधनं निघालेली आहे. अशाच पद्धतीने अजूनही 2 मुली आहेत की ज्या पिस्टल आणि रायफल दोन्हीमध्ये खूप चांगल्या लेवलला म्हणजे नॅशनल टीम मध्ये बसलेल्या आहेत, ज्या काहीच बॅकग्राऊंड नव्हती आणि ही मुलं खूप फास्ट पिकअप करत गेली ह्या गेमला. तर ही मुख्य आपण बॅकग्राऊंड आहे त्याची. आपण शूटिंग वरती पुन्हा कॉन्सन्ट्रेशन केलं होतं आणि त्याच वेळेस कोल्हापूरचीच राई सरनोबत आणि तिनेही या विषयामध्ये भरपूर देशाचं नाव कमावलं आणि तर तिलाही तुम्ही प्रशिक्षण दिलं. तर विशेषतः महाराष्ट्रातनं खेळाकडे जे लक्ष दिलं जातं तर अजूनही ते मैदानी खेळावरती जास्त अवलंबून आहेत, कारण अन्य ज्या कुठल्या खेळांच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या जिल्हा स्तरावरती किंवा पुणे सरलं, पुणे आणि मोठ्या साईचं सेंटर औरंगाबाद सोडलं तर बाकी ठिकाणी त्या कमी आहेत. त्यामुळे सर्वांना डिपेंडंट राहायला लागतं कुस्ती किंवा कबड्डी की अशा मैदानी खेळांवरती. आणि विशेषतः पदकांची संख्या आणि सगळा जो आणि खर्चिक पण येते बाकी खर्च, बाकीचे स्पोर्ट्स टेनिस असेल किंवा शूटिंग असेल किंवा आणि आपल्या ट्रेनिंगचा जो एकूण जो व्याप्ती मी पाहत होतो तर आपण गोल्फ पासून टेनिस पर्यंत, बॅडमिंटन पासून चेस पर्यंत, शूटिंग पासून गोळा फेक पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या खेळाडूंना प्रशिक्षण देणं हे तुम्ही हे केलं. आणि मला अनेक असं लक्षात आलं की अनेक वैयक्तिक खेळाडू स्वतःच्यासाठी आपण आणखीन एनहान्स करणं आपलं परफॉर्मन्स यासाठी आपल्याशी वैयक्तिक चर्चा करतात, आपलं वैयक्तिक मार्गदर्शन घेतात, सल्ला घेतात. महाराष्ट्रामध्ये एक फार मोठं नाव विश्वराज बाम सरांचं होतं की जे सगळ्यांसाठी एक मोठं दैवत होतं खेळाडूंसाठी. तर तसंच आणखी एक मराठी नाव जे प्रशिक्षणामध्ये आणि मानसशास्त्रामध्ये खूप आहे उपलब्ध, हेच माहित नव्हतं, जे आता महाराष्ट्राला माहित होतं या निमित्तानं. आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे खेळांचे प्रशिक्षणावरती भर दिला आणि नुसतं कॉमनवेल्थ नाही, एशियाड नाही, ऑलिम्पिक, वर्ल्ड अशा सगळ्या स्पर्धांमध्ये खेळाडू तयार करत गेलात. प्रत्येक खेळातलं मानसशास्त्र वेगळं असतं का? त्याचा अभ्यास वेगळा असतो का? त्याचं प्रशिक्षण वेगळं असतं का? नक्कीच. प्रत्येक खेळ वेगळा आहे आणि त्याची मानसिकता देखील नक्कीच वेगळी असते. जसं आपण आतापर्यंत शूटिंगची गोष्ट केली. शूटिंगमध्ये कसं आहे की तुम्हाला अतिशय शांत राहणं आवश्यक आहे. त्यामुळे रिलॅक्सेशन पण अलर्ट देखील. असं नाही की तुम्ही ढिलच सुस्त आहे. त्यामुळं अत्यंत अलर्ट आणि रिलॅक्स स्टेटमध्ये जाणं. त्यामुळे शूटिंगची मानसिकता जी आहे तर ती आहे की पूर्णपणे स्टेबल कसं व्हायचं, मन शांत करून स्टेबल करणं ही शूटिंगची गरज आहे. त्यामुळे सगळ्या मुवमेंट्स कमी कमी करत जाणं ही आवश्यकता आहे. कोऑर्डिनेशन आहे, कॉन्फिडन्स आहे. बाकी गेम्स आहेत जसे आता जुडो गेम आहे, अग्रेसिव्ह गेम आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अटॅकिंग पद्धतीचा गेम आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे ऍट द सेम टाइम टेक्निकल देखील गेम आहे. प्रत्येक गेमची मानसिकता वेगळी आहे, कारण जो एक चांगली परफॉर्मिंग स्टेट आहे तर ती वेगवेगळ्या गेम्सची वेगवेगळीच असते. आतापर्यंत आपण टीम गेम्सचा विचार नाही केलेला, पण इंडिव्हिज्युअल गेम्समध्ये प्रत्येक गेमची मानसिकता वेगळी आहे आणि एखाद्या प्लेअरचा परफॉर्मन्स जाणून घ्यायचा आहे किंवा त्याला कुठल्याही पद्धतीने जर मदत करायची असली तर तो गेम जाणून घेणं खूप आवश्यक आहे. कारण वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये प्लेअर नक्की विचार काय करतोय तर ती सिच्युएशन बघितल्याशिवाय कळत नाही. जसं आता आपण पॉप्युलर गेम क्रिकेट आहे, तर क्रिकेटमध्ये सुद्धा कसं आहे की बॅटिंग करताना वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विचार येत जातात. कारण कधी कधी काय होतं की सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही बॅटिंग सुरू करता तर त्यावेळी हँड आय कोऑर्डिनेशन खूप कमी असतं, कारण एक जो प्लेअर आतमध्ये पॅव्हिलियन मध्ये बसलेला आहे तर तो येऊन बाहेर बॅटिंग करायला लागतो. तर त्यावेळी त्याला कसं आहे की ते कोऑर्डिनेशन चालू करणं, सेट होणं ह्याच्यामध्ये जो वेळ लागतो तर त्याची एक वेगळी तयारी असू शकते. किंवा सेट बॅट्समन झाल्यानंतर ते कॉन्सन्ट्रेशन टिकवून कसं ठेवायचं त्याची मानसिकता एकदम वेगळी आहे. तर तो प्रत्येक गेमनुसार, सिच्युएशननुसार ती मानसिकता वेगळी आहे आणि त्या स्पेसिफिक सिच्युएशनची जर तयारी केली तर त्याचा जास्त फायदा होतो. अगदी. पण या सगळ्या खेळाडूंचं त्याचं टेक्निक वेगळं, त्याची आवश्यकता आणि त्याची मानसिकता वेगळी. मात्र जी एक प्रकारची एक अँशियसनेस नसतो किंवा धडधड असते छातीमध्ये, हाताला पाणी सुटणं असतं, हार्टबीट मधल्या ज्या फरक असतो, फरक पडतो.
तर येथे ती ह्याची टर्मिनॉलॉजी काय होती? HRV जे म्हणतात ते काय असतं नेमकं? ते कसं मोजलं जातं आणि कुठला त्याची जी नंबरिंग आहे की असं HRVचं हे असेल तर ते खेळाडूसाठी योग्य असतं. HRV जो म्हणतात तर त्याला हार्ट रेट व्हेरिएबिलिटी ट्रेनिंग म्हणतात. हार्ट रेट व्हेरिएबिलिटी म्हणजे कसं आहे की आपला जो हार्ट रेट असतो, लोकांना ज्यावेळी तुम्ही विचारता की बाबा तुमचा किती हार्ट रेट असतो, तर सहसा लोकांना माहिती असतं की 70-72 असतो. पण तो काही 70-72 म्हणजे असा पक्का नसतो. त्याच्यामध्ये सतत काय होत असतं, फरक होत असतो. म्हणजे कसं असतं की एक उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या वर्गामध्ये सगळ्यांचे आपण मार्क विचारले व ऍव्हरेज किती मार्क पडले, तर सगळ्यांना मिळून 70 मार्क आहेत. पण त्याच्यामध्ये कोणाला 90-95 आहेत, कोणाला 50 आहेत, 40 आहेत, व्हेरिएशन आहे. त्याच पद्धतीनं आपण ज्यावेळी हार्ट रेट म्हणतो तर तो असं काही कॉन्स्टंट नसतो. तर तो चेंज होत राहतो आणि तो चेंज कशामुळे होतो की म्हणजे मी फक्त मेंटल म्हणत नाहीये, मेंटल आस्पेक्ट म्हणत नाहीये, पण हार्ट रेटमध्ये फिजिकल पार्ट देखील खूप महत्वाचे असतात. इनफॅक्ट जे युरोपियन आणि US कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये प्लेयर्सचा रोज सकाळी हार्ट रेट हा मोजला जातो आणि ते सकाळचा जो हार्ट रेटचा सॅम्पल असतो, आता इनफॅक्ट आम्ही देखील म्हणजे मी स्वतः देखील एक आता ऍप डेव्हलप केलेलं आहे आणि माझ्याबरोबर जे क्लोजली प्लेयर्स काम करतायत त्यांचा रोज सकाळी हार्ट रेट चेक केला जातो 2.5 मिनिटाचा. तर त्या 2.5 मिनिटामधला जो हार्ट रेट असतो तर तो कसा चेंज होतोय, जेवढं जास्त चेंज असतो, जेवढा जास्त व्हेरिएशन असतो तर ती चांगली गोष्ट असते. म्हणजे हार्ट रेट म्हणजे हार्ट रेट असं समजा, आणि जेवढा कमी हार्ट रेट आहे रेस्टिंग हार्ट रेट तेवढा चांगला आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे खूप म्हणजे वर्ल्ड क्लास ऍब्सल्युटली रोअर्स आहेत तर त्यांची हार्ट रेट रिडिंग 30 किंवा इव्हन 29-28 एवढी कमी झालेली असतात. कमी एवढे कमी असतात. किंवा इव्हन मी स्वतः देखील खूप टॉपचे जे बॅडमिंटन प्लेयर्स आहेत, मी नावं नाही घेऊ शकणार, पण चांगली प्लेयर्स आहेत ज्यांचे हार्ट रेट 30s मध्ये असतात, म्हणजे 30 म्हणजे 33-35 एवढा फिट असतो. म्हणजे काय होतं, हार्ट रेट व्हेरिएबिलिटी आणि ही जी रिडिंग घेतो तर मला प्लेयरला न बघता देखील कळू शकतं की हा प्लेयर किती फिट आहे आणि किती फिट नाहीये. दुसरी गोष्ट ही आहे की आता एक प्लेयर समजा आहे, त्याची आपल्याला लेव्हल माहिती आहे, पण जसं आपण म्हणतो ना की जसं यांचा जाधव साहेबांचा जो प्रश्न होता की पहिले 4 राऊंड चांगले आहेत त्याच्यानंतर प्लेयर्स चांगले नाही खेळत. बऱ्याचदा काय होतं की कुठल्याही गेम मध्ये जसं टेनिस असेल, बॅडमिंटन किंवा ह्या बाउट्स असतात, बॉक्सिंग मध्ये सुद्धा तुम्ही पाहाल की सेमीफायनल बाउट्स आहेत, तर ती बाउट म्हणजे एकदम पहिली बाउट नसते, कारण त्याच्या आधी प्लेयरनं 4 ते 5 बाउट्स खेळलेले असतात. प्लेयर थकलेला असतो. आता तिथं त्याचा स्टॅमिना म्हणजे तो किती थकलाय हे मोजता येईल का, तर HRVनं ते ऍक्च्युअली मोजता येऊ शकतं. कारण प्लेयर ज्यावेळी अजूनही पूर्ण फ्रेश आहे आणि पहिला राऊंड देखील खेळलेला नाहीये, तर त्यावेळी कदाचित प्लेयरचा हार्ट रेट जो आहे तर तो म्हणजे 50 आहे. ओके, 50. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 50-51 आहे, तिसऱ्या दिवशीपर्यंत तो 55 होतो. म्हणजे सकाळी उठून म्हणजे मी हार्ट रेट व्हेरिएबिलिटी म्हणजे कसं की उठल्या अंथरुणामध्ये तुम्ही झोपलेला अजून तिथनं उतरलेला देखील नाही, म्हणजे पूर्ण रेस्टिंग स्टेट मध्ये किती आहे, तर तो 50-55. आणि म्हणजे मी स्वतः पाहिलेले आहेत की फायनल सेमीफायनल पर्यंत 50चा हार्ट रेट जो आहे तर तो 65-70 एवढा पर्यंत देखील जातो. म्हणजे तुम्ही जर टक्केवारीनुसार पाहिलं तर तो अक्षरशः 30% हार्ट रेट वाढलेला आहे. हार्ट रेट वाढलेला आहे म्हणजे काय आहे की तो 40% प्लेयर थकलेला आहे. आता जेव्हा प्लेयर थकलेला आहे तर तो प्लेयर थकलेल्या प्लेयरला एकाग्र मन करणं अवघड होतं. थकलेल्या प्लेयरला आपल्या स्वतःच्या इमोशन्स कंट्रोल करणं अवघड होतं. त्याला एक असतं ना की पेशन्स ठेवून रॅली करणं अवघड जातं. तर तो प्लेयर किती थकलाय त्यानुसार देखील तुम्हाला काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे. कारण प्लेयर बऱ्याचदा काय म्हणतात की आपण स्वतःला थकलोय असं ऍक्सेप्ट नाही करत. नाही, मी थकलेलं नाहीये, पण असं करून फायदा नाहीये. तुम्ही ऍक्च्युअली थकलोय तर म्हणलं पाहिजे मी थकलोय, पण हे एकदा ऍक्सेप्ट केलं की मी थकलोय आणि मला जो काही राग येतोय तर तो थकल्यामुळे येतोय, पण मला अजूनही देखील पुश करू शकतो, अजूनही थोडीशी जाण आहे. आणि जर माझे मिस्टेक्स होत असले तर त्या मिस्टेक्स मी फक्त थकलोय म्हणून होते, मी काही मला टेक्निक विसरलेलं नाही, मला प्रेशर नाही आले, मी थकल्यामुळे माझ्या मिस्टेक्स होत आहेत, हे समजणं प्लेयर्सनी खूप आवश्यक आहे. कारण हे जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करून करता तर त्यावेळी काय होतं की स्वतःच्या मिस्टेक्स तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता. आणि युजली काय असतं, समजा तुम्ही थकला याचा अर्थ तुमचा अपोनंट पण थकलेलाच असतो, तो काय पहिली मॅच नाही खेळत. तर त्यामुळं जो शांत मन राहील, जो आपल्या शारीरिक अवस्थेला ऍक्सेप्ट करून फाईट करेल तो प्लेयर जास्त वेल ट्रेन्ड आहे मेंटली, मी असं म्हणेन. आणि या सगळ्या गोष्टी HRV ट्रेनिंगमुळे करू शकतो. होय, पण आपण हे जे सगळं सांगितलं
तर त्यामध्ये टेक्निकली जे जे खेळामध्ये खूप प्रवीण देश आहेत असं आपण मानतो. तर आणि ज्यांच्याकडे पदकांची लयलूट असते, खेळाडू खूप खूप प्रशिक्षित केलेले असतात आणि त्यांचं तांत्रिक ज्ञान आणि सपोर्ट आणि प्रशिक्षण खूप चांगलं असतं. परंतु एक मोठं आपल्याकडे मोठा ठेवा आपल्या देशात आहे, तो म्हणजे योगा, रिलॅक्सेशन, स्वसंमोहन. या सगळ्या टेक्निक्स या परंपरेनं आपल्याकडे इनबिल्ट आलेल्या आहेत, आपल्यामध्ये पण असतात, लहानपणापासून संस्कारातनं पण ते येतात. तर जे प्रशिक्षण आणि जे टेक्निक आणि जे शास्त्र आपण विदेशातनं शिकून आणि स्वतःच्या अभ्यासातनं मिळवलं आणि त्याच्यात आपण प्रेक्षण देत आहे, त्याला याची जोड तो आपण किती देतो आणि त्याचा कसा लाभ उपयोग होतो. योगा असेल किंवा रिलॅक्सेशन असेल, स्वसंमोहन असेल आणि स्वतःला पुन्हा बिल्टअप करणं असेल, स्वतःला जे म्हणतो स्फुल्लिंग चेतवणं असेल, तर त्यासाठी या सगळ्या टेक्निकचा जे ऍक्च्युअल भारतीय शास्त्र आहे त्याचा कसा उपयोग करतो? त्याचा नक्कीच वापर होतो. म्हणजे आपण जसं योगा म्हणतो तर त्याच्यामधले फक्त मी जर फिजिकल अँगलनं म्हणलं तर योगासनं जी आहेत तर त्यांचा योगासनं म्हणजे ओरिजिनल फिजिओथेरपी आहे. कारण जे स्ट्रेचिंग आणि म्हणजे फ्लेक्सिबिलिटी येण्यासाठी खूप चांगला योगासनांचा फायदा होतो. आणि योगासनं म्हणजे फक्त फ्लेक्सिबिलिटीसाठी नाही आहेत, त्याच्यामध्ये दुसरी पण एक गोष्ट आहे की आपली जी नर्व्हस सिस्टम आहे ज्याला आपण मज्जासंस्था म्हणतो, तर त्याच्यात 2 एक ब्रांचेस असतात. एक ब्रांच आहे की जी सिम्पथेटिक आणि दुसरी पॅरासिम्पथेटिक. सिम्पथेटिक म्हणजे कसं असतं की जी म्हणजे ऍक्टिव्हिटी करण्यासाठी म्हणजे ब्रेन काम करतो, की ज्याच्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, ज्याच्यामुळे तुम्ही ऍक्टिव्ह होता, अजूनही जास्त अलर्ट होता किंवा ज्याच्यामुळे तुमच्या रक्तप्रवाह वाढतो, हार्ट रेट वाढतो. म्हणजे कसं आहे की तुम्ही ऍक्टिव्हिटी करायला तयार होता, ही आहे. दुसरी जी पॅरासिम्पथेटिक संस्था आहे म्हणजे जी ब्रांच आहे, तर त्यामुळे काय होतं की एक रिलॅक्सेशन होत जातं. म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर कमी होईल, हार्ट रेट कमी होईल. हा जो मज्जा संस्थेचा जो बॅलन्स आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे मला हे जाणवलं की योगासनं ज्यावेळी आपण करतो तर योगासनं हा हा एकच असा व्यायाम आहे की जो फक्त व्यायाम नाहीये, तो ऍक्च्युली पॅरासिम्पथेटिक ऍक्टिव्हेशन करतो. म्हणजे तुम्हाला फक्त मसल्स रिलॅक्स नाही होत आहेत, तुमची ऍक्च्युअली मन आणि तुमचं जे पूर्ण जे तुम्ही आहात स्वतः, तर ते ऍक्च्युअली रिलॅक्स होतं. आणि मी हे स्वतः देखील पाहिलंय की आमची एक शूटर होती, तर तिचं मी पाहिलं तर की तिला म्हणजे पेन आणि इंजुरीज खूप वाढत होत्या. कारण शूटिंग हा खूप स्ट्रेसफुल गेम आहे. त्याच्यामध्ये बॅकबोन किंवा नेक ह्याचे खूप म्हणजे चॅलेंजेस येत राहतात. कारण तुम्ही सतत स्थिर राहता, सतत टर्निंग होत राहतं. तर काही केलं तरी किती पण फिजिओथेरपी केली तरी काय होत होतं, ती पेन कमी नाही होत. त्या त्या केसमध्ये होत नव्हती. तर त्यावेळी मग माझा सल्ला हा होता की आता थोडासा व्यायाम कमी करावा आणि व्यायाम कमी करून योगासनं करावीत. कारण काय होईल की त्यामुळे तुमची ऍक्च्युअली रिलॅक्सेशन हे ऍक्टिव्हेट होईल आणि त्याच्यामुळे तो पेन रिलीफ पण पटकन होईल आणि ती रिकव्हरी पण चांगली होईल आणि त्याच पद्धतीने ती ऍक्च्युअली रिकव्हरी झाली पण. आणि हा इनफॅक्ट जे आपले श्रोते ऐकतायत त्यांना पण माझा हा सल्ला आहे की रोज व्यायाम करावा, परंतु प्रत्येक दिवशी हार्ड एक्सरसाइज करायला पाहिजे असं नाहीये. कारण समजा तुमचं काम स्ट्रेसफुल असतं तर कधी कधी काय होतं की ज्यावेळी एखादा स्ट्रेसफुल दिवस असतो तर त्या दिवशी तुम्ही रनिंगला गेल्यानंतर ऍड्रेनलिन रिलीज होतं आणि तुम्हाला छान वाटतं, पण त्याच्यामुळं त्यावेळी छान वाटेल पण ऍक्च्युली त्या दिवशी कदाचित योगासनं केलं तर जास्त फायदा होऊ शकेल. कारण काय होतं की तुम्हाला तुमचं कामही स्ट्रेसफुल होतं, सतत डोकं चालत होतं दिवसभर आणि तुम्ही थकलेला आहे, तर त्यावेळी तुम्ही परत स्वतःला ऍक्टिव्हेट करण्याच्या ऐवजी कदाचित तुम्ही जर रिलॅक्सेशन केलं तर त्याचा जास्त फायदा होईल आणि रिलॅक्सेशनसाठी योगासन खूप छान आहे. आणि दुसरा तुमचा जो मेडिटेशनचा पॉइंट होता, मेडिटेशन तर खूपच महत्वाचं आहे. पण मन शांत कसं करायचं, श्वासावरती लक्ष कसं केंद्रित करायचं, या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याकडनंच त्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये जात आहेत. आता सगळ्या बाहेरच्या देशांमध्ये जो मेडिटेशनला आता ते माइंडफुलनेस असं म्हणतात आणि त्याच्यावरती इनफॅक्ट कॉपीराईट पण घ्यायची शक्यता आहे पूर्णपणे. तर तो माइंडफुलनेस म्हणजे काही नाहीये, ते पूर्णपणे म्हणजे योगशास्त्र आणि मेडिटेशनच आहे. पण त्याला सायंटिफिक पद्धतीनं रिसर्च केला जातोय आणि ते खूप ऍप्लिकेबल आहे, खूप इफेक्टिव्ह आहे. आपण जेव्हा या विषयामध्ये उतरला तेव्हा पहिल्यांदाच आपण स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडे अप्रोच झाला आणि तुमचा साधारणपणे प्रशिक्षणाचा किंवा आवडीचा विषय हा शूटिंग होता.
परंतु असं दिसतंय की आपण विविध खेळाचे विविध प्रांतामध्ये जशी जशी गरज आहे तशी तशी त्या त्या खेळाच्या संदर्भात अभ्यास पण केला आणि आपलं एक्सपर्टाईज त्यांना मार्गदर्शन केलं, सल्ला पण दिला. पण ती सुरुवात आपण कोणत्या खेळापासून केली आणि आता आपण कॉन्सन्ट्रेशन जरी शूटिंग मध्ये करत असाल तर माझा त्याचा पुढचा उपप्रश्न असा आहे, तर शूटिंग मध्ये जसं टॅलेंट हंट आपण वेगळ्या पद्धतीनं मुलांना शोधणं, आधीपासून तयार करणं असं जसं असेल, तसंच विशेषतः डिफेन्स मधले जे ऑलरेडी त्यामध्ये प्रवीण अर्धे झालेले आहेत प्रशिक्षणातनं, ते त्यांनी एक आपलं स्किल सिद्ध केलेलं आहे, तर त्यांना आणखीन स्पोर्ट्स म्हणून या विषयामध्ये आणणं, या बाबतीमध्ये आपला उपयोग किती करून घेतला जातो किंवा केला गेला आहे? जे वेगवेगळे खेळ आहेत तर त्याच्यामध्ये म्हणजे सुरुवात मी 2004च्या ऑलिम्पिक्ससाठी मी बॉक्सिंग टीम बरोबर होतो, त्यामुळे तो एक खूप चांगला अनुभव होता. त्याच्यानंतर ज्यावेळी मी असं ठरवलं होतं की कुठल्या गेम मध्ये जावं, त्यावेळी मी शूटिंग ह्यासाठी केलं होतं कारण शूटिंग मध्ये आपले शूटर्स ऑलरेडी खूप चांगल्या लेव्हलला होते आणि ते म्हणजे ऍक्च्युअली ऑलिम्पिक मेडल पासून बरेच जवळ होते. आता कधी कधी कसं असतं की एखादा गेम आहे ज्याच्यामध्ये स्किल मध्ये जर खूप फरक असला तर फक्त मेंटल ट्रेनिंगनं तुम्ही त्या लेवल पर्यंत जाऊ शकत नाही. पहिल्यांदा तुम्हाला स्किल हवं, तेवढा स्टॅमिना हवा. तर त्या अँगलनं कसं होतं की शूटिंग हा माझा पहिला त्यामुळे चॉईस असा झाला, कारण शूटिंग मध्ये मला माहिती होतं की फिजिकली डेफिनेटली इंडियन्स कुठे आपले मागं नाही आहेत, त्यामुळे फिजिकल कुठलाही असा फॅक्टर नाही की ज्याच्यामुळं आपण टॉप वर्ल्ड क्लास जाऊ नाही शकत. कारण कधी कधी बाकी गेम्स मध्ये लोकांच्या मनातच असं असतं. कारण मी सांगतो की ज्यावेळी 2004ला सुद्धा म्हणजे बॉक्सिंग नाही पण एक ऍथलेटिक्सच्या मुलांशी काही काही माझं ज्यावेळी इंटरॅक्शन होत होतं, तर ती मुलं मला सांगत होती की इंडियन्सचा काही ते मसल्स असतात ते असे ट्विच होत नाहीत, तसे होत नाहीत, त्याच्यामुळे आपण जिंकू शकणार नाही. तर मी एक मनामध्ये जर असं म्हणजे ऑफकोर्स हा मानसिक नकारात्मकता, नाही होऊ शकणार, नाही होणार, तर काय होतं की ती गोष्ट होतच नाही. पण ज्यावेळी तुम्ही म्हणता नाही ह्या गोष्टीने काही फरक पडत नाही, मी करतो, शूटिंग मध्ये लकीली काय होतं की आपली खूप चांगली परंपराही होती, चांगल्या लेव्हलला होते, त्यामुळे मग मी शूटिंग मध्ये सुरुवातीला काम चालू केलं. आणि शूटिंगचे त्यावेळी कोच होते लॅस्लो म्हणून, तर त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला त्या शूटिंग टीमसाठी आणि त्यांनी मला खूप स्पेसिफिक विचारलं की तुम्ही काय कराल, कुठली टेक्निक वापराल. तर एक ऑटोजेनिक्स म्हणून रिलॅक्सेशनचं अतिशय इफेक्टिव्ह टेक्निक आहे, ज्याला मास्टर करायला अक्षरशः 2 महिने लागतात ट्रेनिंग करायला, पण ते तुम्ही एकदा केलं की तुम्ही खरंच खूप इफेक्टिव्हली स्वतःला रिलॅक्स करू शकता. हे ऑटोजेनिक्स म्हणजे जर्मन आणि रशियन म्हणजे ओरिजिनचं टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये एक प्रकारच्या स्वयं सूचना आहेत पण खूप स्पेसिफिक बॉडी लेवलच्या सूचना आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. तर ते मला टेक्निक माहिती होतं आणि मी ते करू शकत होतो, त्यामुळे मग त्यांनी शूटिंग टीम बरोबर मला संधी दिली आणि त्यानंतर मग मी काम करत राहिलो. आणि तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की आता कुठले गेम्स चालू आहेत, आता म्हणजे सगळेच गेम्स आहेत, पण काही काही जे खूप क्लोजली माझं जे काम होतं ते टेबल टेनिस मध्ये चालू आहे, ज्याच्यामध्ये आता इनफॅक्ट ह्या व्हिडिओ टेक्नॉलॉजीचा खूप फायदा होतोय की प्लेयर्सचं मी ऍक्च्युली झूम कॉल मधनं ट्रेनिंग पाहू शकतोय. इंडियामधला आता साथियन म्हणून एक टॉपचा प्लेअर आहे ज्याच्याबरोबर खूप क्लोजली काम होत आहे आणि ऍक्च्युली कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं खेळताना किंवा इव्हन ट्रेनिंग कसं करायचं, स्किल लेवल कशी वाढवायची, त्याच्यावरती काम चालू आहे. आणि तुम्ही जो डिफेन्स मधला जो प्रश्न विचारला, डिफेन्स मध्ये काय करता येऊ शकेल, तर डेफिनेटली डिफेन्स मध्ये मी इनफॅक्ट म्हणजे आता गेल्या 1-2 वर्षात मी नाही काम केलेलं, पण त्याच्या आधी जी इंडियन आर्मीची शूटिंग जी अकॅडमी आहे तर ती इंदोरच्या जवळ महू मध्ये आहे. तर तिथे त्यांनी मला बऱ्याचदा बोलवलेलं आहे आणि त्यांच्यावरती खूप क्लोजली मी काम केलंय. खूप प्रोफेशनल सेटअप मध्ये काम होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी इव्हन फॉरेन कोच लावलेले असतात. पूर्ण स्पोर्ट्स सायन्सची देखील त्यांनी लॅबोरेटरी बनवलेली आहे आणि तिथं ते खूप व्यवस्थित पद्धतीनं काम चालू आहे. तर त्यांच्याबरोबर देखील हे केलं. तिथं टॅलेंट हंटचा त्यांनी देखील विचार केला होता, पण त्यांना असं हे होतं की त्यांची एक सेट सिस्टम आहे की ज्याच्यामध्ये ते म्हणजे ऑफकोर्स आर्मीमध्ये सगळ्यांनाच शूटिंग येतं, तर त्यामुळे ते कॉम्पिटिशन्स घेतात ज्याच्यामध्ये चांगले परफॉर्म करतात, तर त्या लोकांना ते म्हणजे ह्या लेवलपर्यंत घेऊन येतात. आणि ऑफकोर्स गेल्या काही वर्षामध्ये आणि तुम्ही पाहाल की आता सिव्हिलियन शूटर्स हे कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्समध्ये दे आर डुईंग मच बेटर देन आर्मी शूटर्स. याचं कारण असं सगळ्यांनी करायला लागेल. आपली 15 वर्षाची 16 वर्षाची मुलं ऑलिम्पिक्सला यावेळी क्वालिफाय झालेली आहेत, ज्यांची काही बॅकग्राऊंड नाही आहे, 2-3 वर्षामध्ये करतात. आणि हे फक्त मी एकच गोष्ट सांगेन की बिलीफ म्हणजे एक विश्वास जो असतो तर तो खूप कारणीभूत आहे. कारण आता महाराष्ट्रामध्ये शूटिंग एवढं पॉप्युलर झालंय, कारण हे की सगळ्यांना वाटतं समजा
बाकी लोक करतायत आणि एक मार्गदर्शन देखील आहे. जसं आता तुम्ही फक्त राहीचं नाव घेतलं तर, पण राही सरनोबत बरोबर कोल्हापूरची तेजस्विनी सावंत देखील तेजस्विनी आहे. हो. चांगली शूटर आहे. जी ह्या वर्षी देखील ऑलिम्पिकसाठी तिनं कोटा घेऊन आलेली होती. मी बरोबर. त्याच्याबरोबर 2010ला जेव्हा ती वर्ल्ड चॅम्पियन्स बनली तर त्यावेळी खूप क्लोजली काम करत होतो. तर ह्या सगळ्यांनी एक मार्ग दाखवलेला आहे. त्यामुळे मग ते म्हणतात की आम्ही पण करू शकतो. आणि हा जेव्हा विश्वास एकदा पक्का मनामध्ये बनतो की हा मी पण करू शकतो, माझ्यात काही कमी नाही, त्यांनी केलंय, मी पण करू शकतो. हा विश्वास जो झालाय त्याच्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रातले जे शूटर्स आहेत तर ते खूप चांगलं म्हणजे यश आता बरोबर. संपादन आणि खरं तर म्हणजे आपलं जसे आपल्या परिचित नामं जे जशी आहेत तर तेजस्वी सावंत किंवा राही सरनोबत असेल, गगन नारंग असेल किंवा बॅडमिंटन मध्ये जे आपण गोपीचंद अकॅडमीमध्ये आपण सिंधू आणि कश्यप साठी काम केलं. तर हे या दोघांचं लगेच रिझल्ट पण लोकांना बघायला मिळाला की या दोघांनी पुढे कंटिन्यू यशाची एक चढती कमान त्यांच्या कामामध्ये आहे. तर या खेळाडूंना आधी ते ज्या स्थितीत होते आणि नंतर त्यांच्यातला जो परिवर्तन आहे हा सगळा प्रवास आपण त्यांच्या सोबत राहून अनुभवलेला आहे. तर नेमकं त्यांनी म्हणजे तुमचा प्रयत्न आणि तुमचं प्रशिक्षण कामाला आहेच आहे. स्वतः खेळाडू म्हणून त्यांना स्वतःमध्ये काय नेमका बदल घडवायला लागतो ज्यामुळे ते या आंतरराष्ट्रीय उच्च दर्जापर्यंत पोहोचतात? शेवटी एक गोष्ट आहे की म्हणजे मेंटल ट्रेनिंग जे आहे ना, तर म्हणजे माझं काम फक्त प्लेयर्सना स्वतः विचार करायला म्हणजे शिकवणं आणि त्यांचं, कारण शेवटी मॅचच्या दिवशी इनफॅक्ट मी सांगतो की मॅचच्या दिवशी किंवा मॅचच्या 1-2 दिवस आधी माझा काही रोल असणं म्हणजे काही रोल नसतो, अपेक्षित नसायला पण पाहिजे. म्हणजे प्लेयर हा माझ्यावरती डिपेंडंट न होता त्याने इंडिपेंडंट व्हावं आणि सगळ्या गोष्टी शिकाव्यात आणि त्यांची प्रॅक्टिस करावी आणि मग मॅच मध्ये तो, कारण शेवटी प्लेयर एकटा असतो तर त्याला म्हणजे त्या पद्धतीनं जर ट्रेनिंग करायचं असलं तर बरेच आधी काम करायला लागतं. म्हणजे बऱ्याचदा पालक किंवा काही प्लेयर्स आठवड्यानंतर मॅच आहे किंवा एका महिन्यात मॅच आहे तर मी म्हणतो की आत्ता नको, तुम्हाला जेव्हा वेळ असेल तर त्यावेळी तुम्ही या आणि त्यावेळी तुम्ही शिका. हे ट्रेनिंग मध्ये एक महत्वाचा जो टप्पा आहे प्लेयर्स मध्ये तो आहे की इंजुरीज. कारण ज्यावेळी तुम्ही खेळता तर त्यावेळी कुठल्याही खेळामध्ये इंजुरीज ह्या होतात आणि इंजुरीज झाल्यानंतरचा जो टप्पा असतो तर तो प्लेयरसाठी खूप अवघड असतो. कारण कसं असतं की प्लेयर्सचं ओव्हरऑलच तुम्ही पाहाल की दैनंदिन जे जीवन असतं तर ते खूप हेक्टिक असतं. कारण ते रोज खेळायचं कमीत कमी 3-4 तास आणि जे मोठ्या अजूनही लेव्हलला जसं जात जाल तसं अक्षरशः 5-5, 6-6 तास पूर्ण दिवसभर ट्रेनिंग चालू असतं आणि मग इंजुरी होते. इंजुरी झाल्यानंतर एकदम मग ते थांबतं आणि मग ती इंजुरी कधी कधी पण कॅरियर थ्रेटनिंग पण होते किंवा ज्यावेळी इंजुरी मधनं परत येतो तर त्यावेळी प्लेयरला कायम ती भीती असते की परत तर नाही होणार इंजुरी. आणि मग त्यानंतर मग तुम्ही म्हणजे ज्यावेळी इंजुरी होती युजली तुम्ही पाहाल प्लेयर जे खूप चांगला खेळत असतो, भरपूर खेळत असतो, म्हणजे ट्रेनिंग व्हॉल्यूम त्याचा भरपूर असतो, त्यावेळी इंजुरीज होतात. त्याच्यानंतर एकदम ट्रेनिंग बंद, एकदम बसल्यानंतर काय होतं ती सायकल तुटलेली असते आणि मग त्यावेळी सहसा प्लेयर्स हे नकारात्मक मनस्थितीत जातात. त्यांना ते परत त्या स्थितीतनं निघणं खूप अवघड होतं. तर ती स्थिती होती बॅडमिंटन मधल्या दोन्ही प्लेयर्सची. ज्यावेळी 2015 मध्ये इंजुरीज झालेल्या होत्या आणि त्यातनं इंजुरीजनं मधनं बाहेर निघताना निगेटिव्हिटी होत होती आणि मग परफॉर्मन्स येत नव्हता. तर त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्या विचारांवरती अवलंबून असतात. म्हणजे आता प्लेयर्सही आहे तिथं म्हणून मी सांगतो की कसं असतं की तुम्ही ज्यावेळी फक्त मागं बघत म्हणजे काम करता तर तसं तुम्ही जगू शकत नाही. म्हणजे 1 महिन्यापूर्वी मला इंजुरी झाली आणि त्यावेळी मी एवढा छान खेळतो तर आता नाही खेळू शकत आहे. अजूनही कम्पेअर करतोय त्या परफॉर्मन्सला किंवा त्या लेव्हलला तर मी अजूनही खूप कमी आहे. परफॉर्मन्स अजूनही मला केवढं वरती जायचंय. तर काय होतं तुम्ही सतत समजा टॉप आपल्या स्वतःच्याच परफॉर्मन्सला जरी कम्पेअर करत राहिलं तर प्रत्येक वेळी आपल्याला हे जाणवतं की अजून मी किती कमी आहे, अजून मी किती मागं पडतोय. तर ह्या मानसिकतेमुळे ह्या कंपॅरिझनमुळे प्लेयर्स बाहेर निघू शकत नाही. त्याच्याऐवजी कसं आहे ना की त्यांना ज्या दिवशीपासून त्यांना ट्रेनिंग अलाव होतं इव्हन फिजिकल ऑल्सो की आजपासून तुम्ही कमीत कमी चालायला लागा किंवा अजूनही पळायला लागा, ज्या बेसिक स्टार्टिंग पॉईंट जो आहे त्या स्टार्टिंग पॉईंट पासून स्वतःचा कंपॅरिझन चालू करायची की एक आठवडा ऍट अ टाइम की ह्या आठवड्यात माझी किती इम्प्रूव्हमेंट झाली. मी गेल्या या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी मी काय गोष्टी करू शकत नव्हतो आता मी काय करू शकतोय, किती इंटेन्सिटीनं करू शकतोय, माझी किती इम्प्रूव्हमेंट झाली. तर त्याच्यात काय होतं की तुम्ही सतत
जो इम्प्रूव्हमेंट होती आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही त्या इम्प्रूव्हमेंट वरती फोकस करत राहता. स्पेसिफिक तुम्ही स्वतःला गोल ठेवता की मला पुढच्या आठवड्यात काय काय कुठले एक्सरसाइज करायचे, मला कितपत आपली इम्प्रूव्हमेंट करायची. अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं ज्यावेळी तुम्ही करता आणि पेशन्स ठेवता की थोडे आठवडे लागतील. इनफॅक्ट सगळ्या प्लेयर्सना 1 दिवस 2 दिवस असं न विचार करता कायम ट्रेनिंग जे आहे तर ते आठवड्यांमध्ये असतं, की ट्रेनिंग सायकल ज्यावेळी आपण म्हणतो तर ती कमीत कमी 5 आठवड्याची एक ट्रेनिंग सायकल असते. तर ते प्लेयर्सना शिकवणं आवश्यक असतं की कुठलाही बदल आहे, कुठलीही चांगली इम्प्रूव्हमेंट आहे तर ती 4-5 आठवड्यात तुम्हाला थोडे चांगले बदल दिसायला लागतात. त्याच्या अशा 2-3 सायकल पूर्ण झाल्यानंतर तुमच्यामध्ये अजूनही खूप जास्त इम्प्रूव्हमेंट दिसते. तर तेवढं पेशन्स राहा आणि काम करत राहा. हे त्यांना शिकवलं आणि त्याच्यामुळे जे फरक पडले तर ते फरक पडले. एक स्पेशली म्हणजे त्यामध्ये बाकीच्यांना माहिती पण मिळावी यासाठी या दृष्टीने विचारतोय की आपला बऱ्याचदा असं ज्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक कंपन्या स्पॉन्सरशिप देतात आणि त्या विशेषतः खेळाडू सेंट्रिक पण असतात आणि म्हणून मग त्या कंपन्याच त्यांचा परफॉर्मन्स चांगला असावा म्हणून आपल्याला आपलं कन्सल्टन्सी घेतात आणि त्या विद्यार्थ्यांना घेतात. हे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांना नक्कीच चांगलं असतं. परंतु कुठल्याही खेळाचं जे सुरुवात असते त्याला रायाश्रय मिळणं गरजेचं असतं. आपण कोल्हापूरला आलात तिथे शाहू महाराजांचा रायाश्रय होता म्हणून कुस्ती तिथे वाढली, फोफावली आणि खूप वृद्धिंगत झाली. त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी स्पोर्ट्ससाठी वेगळं रिझर्वेशन असायचं, त्यांना नोकऱ्या मिळायच्या, रेल्वे असतील, आपल्या जेवढ्या आपले संस्था आहेत, कंपन्या आहेत शासनाच्या, त्या तिथे पण त्यांना संधी असायची. विविध रिलायन्स आपल्या तेल कंपन्यांपासून त्या वेगळ्या कुठल्या जेवढ्या ज्यांच्याकडे चांगला निधी आहे तिथे त्यांना नोकऱ्या मिळायच्या आणि त्यांना स्पॉन्सरशिप मिळायची. परंतु तीही सगळी स्टेट लेवल आणि देश लेवल आंतरराष्ट्रीय पातळीवर असण्याची. परंतु जिल्हा लेवलवरती जिथून खेळाला खरी सुरुवात होते त्यांना राष्ट्रीय कसा मिळावा आणि त्यासाठी नेमका वेगळा प्रयत्न असा काय झाला पाहिजे याच्यामुळे तिथपासून टॅलेंट हंटिंग सुरू होईल स्टार्टिंग पासून. आणि दुसरा महत्वाचा, बहुतेक जी स्पॉन्सरशिप मिळते ती सांघिक खेळाला जास्त मिळते. इंडिव्हिज्युअल खेळाडूला त्याचा सपोर्ट मिळतो सुरुवातीच्या काळात असं कुठे आढळत नाही. तर यासाठी नेमकं या खेळाडूंनी आणि त्यांच्या पालकांनी काय केलं पाहिजे? मला वाटतं की तुम्ही शासनाच्या तर्फे काय करता येईल हे जे विचारलं तर की मला वाटतं की एक तर डिस्ट्रिक्ट लेवलला स्पोर्ट्स स्कूल ह्या असणं खूप आवश्यक आहे. महाराष्ट्रातही मला वाटतं आहेत काही जागी, प्रत्येक जिल्ह्यात आहेत की नाही मला माहिती नाही, परंतु एक शाळा अशी असावी की ज्याच्यामध्ये सगळे खेळ आहेत. हा, शाळा नाही पण तसं क्रीडा ऑफिस आहे, कार्यालय आहे. मात्र तशा प्रकारची वेगळी शाळा, प्रशिक्षण देण्याची व्यवस्था, स्टेडियम करण्याचा प्रयत्न शासनाचा नक्कीच आहे. परंतु तरीही त्या सगळ्या सुविधांनी युक्त असं असणं आवश्यक आहे. ते अजून आहे नसल्यामुळं प्रायव्हेट सपोर्ट त्यांना कसा मिळू शकेल? प्रायव्हेट सपोर्टमध्ये एकतर पालकांना हे माहिती असावं की आता म्हणजे जिल्हा स्तरापर्यंत अजूनही सपोर्ट प्रायव्हेट मिळत नाहीये. म्हणजे त्यांना युजली पालकांना स्वतःच प्रयत्न करायला लागतात. परंतु स्टेट लेवलला देखील जर चांगला परफॉर्मन्स यायला लागला तर तिथपासून स्पॉन्सरशिप मिळतात किंवा बऱ्याच म्हणजे शासनाकडनं तर आता टॉप स्कीम आहे जी ऑफकोर्स टॉपच्या प्लेयर्ससाठी आहे. परंतु जसं ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट आहे किंवा गो स्पोर्ट्स म्हणून आहे, त्यानंतर जिंदल्सची देखील एक संस्था आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं की जे टॅलेंटेड प्लेयर्स आहेत, यंग प्लेयर्स आहेत, तर त्यांच्यापर्यंत त्यांना स्पोर्ट्स सायन्सचा कसा सपोर्ट मिळावा किंवा त्यांना इव्हन समजा मॅचेसना जायचं असलं किंवा अजूनही कुठला कोच हवा असला तर त्यांना काय देता येईल, अशा पद्धतीच्या संस्था डेफिनेटली येत आहेत. आणि जो CSR मध्ये स्पोर्ट्ससाठी जे फंडिंग आहे तर ते कंपन्यांना माहिती नसतं की कोणाला द्यायला हवं किंवा त्यांना बॅकग्राऊंड नसते स्पोर्ट्सची किंवा त्यांना हे देखील माहिती नाहीये की चांगला परफॉर्मन्स म्हणजे काय, ते कुठले निकष लावावेत. तर अशा ज्या नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहेत तर त्या आता ह्या खूप चांगलं काम करतायत की, आणि ते सुरुवातीला काय होतं, इव्हन मी ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट बरोबर खूप जवळून काम केलेलं आहे आणि अजूनही करतोय. तर ते त्यांचा प्रोग्राम असा आहे की सुरुवातीला फक्त 2-3 प्लेयर्स आणि 10 प्लेयर्स असं करत करत आता जवळजवळ ते मला वाटतं 150 ते 200 प्लेयर्सना सपोर्ट करतात. आणि त्यामध्ये काय होतं की चांगले प्लेयर्स आहेत आणि तुम्हाला जर टेक्निक चांगले, कोच चांगला आहे किंवा नाहीये
तर ते काय करतात की आयडेंटिफाय करून त्यांच्यापर्यंत ती मदत पोहोचवायचा प्रयत्न करतात. आणि ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट सारखी संस्था जी आहे तर ती ऍक्च्युली स्पोर्ट्स पर्सननीच चालू केलेली आहे. म्हणजे जे आतापर्यंत जे टॉप म्हणजे प्लेयर्स आहेत तर त्यांनी स्वतः एकत्र येऊन ही संस्था चालू केली. जसं गीत सेठी आहेत, प्रकाश पदुकोण आहेत, ह्यांनीच ही संस्था चालू केलेली आहे. तर ते काय होतं की त्यामुळे त्यांना प्लेयर्सच्या गरजा माहिती आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स माहिती आहेत, आणि तिथं कुठल्याही पद्धतीनं एकदा तुम्हाला तिथनं मार्गदर्शन मिळायला लागलं की एका सेकंदचाही डिले होत नाही कुठल्याही गोष्टींसाठी. तर मला वाटतं हे जे मॉडेल आहे, सरकारकडनं फंड हे मॅक्सिमम फंड सरकारकडनंच येणार आहेत, पण जिथं कुठं गॅप्स असतील, जिथं कुठं गरज आहे पण ती मदत मिळत नाहीये, तर तिथं ह्या संस्था नक्कीच काम करू शकतात. म्हणजे जो एक सेतू खेळाडू, गरजू खेळाडू आणि स्पॉन्सर्स याच्यामधला जो सेतू बनण्याचं काम आहे ते कोणीतरी आणखीनही काम तिथे गॅप आहे ते काम करणं आवश्यक आहे आणि तिथे ते केलं पाहिजे असं दिसतंय. खरं तर आणखीन बरेच विषय आहेत जे कव्हर करण्यासारखे आहेत, पण गेले 1 तासभर आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपलं करिअर सरकारी नोकरी करण्यासाठी धडपडणारे असतात, पण ती सोडून आपण क्रीडा क्षेत्रासारखं एक माध्यम निवडलं आणि त्याच्यामध्ये सातत्यानं एक चिरा हा घडवा म्हटल्यासारखं ती इमारत उभारायला लागते. आणि एकेकाळी 0,0,0,0,0 पदक तालिका असायची भारताची, त्यामध्ये संख्या हळूहळू वाढत चालली आहे. मग ती ब्रांझ असेल किंवा सुवर्ण पदक असेल किंवा रजत पदक असेल, परंतु त्यामध्ये आता मोठी भर पडत चालली आहे आणि त्यामध्ये सर्वच यशामध्ये आपण सहभागी आहेत असं कोणी दावा करणार नाही. पण अशा प्रकारचा एक निश्चित विषय आणि निश्चित ध्येय घेऊन काम करणारे जे प्रशिक्षक असतात आणि त्यांचं मन सांभाळणारे आपल्यासारखे मनोचिकित्सक असतात, यांनी ही संख्या वाढत नेलेली आहे. आणि त्यामुळं शासन, प्रशिक्षक, तुमच्यासारखे मनोचिकित्सक आणि म्हणजे आणि स्वतः खेळाडू हे आणि पालक सुद्धा सगळेच तयार आहेत. आता फक्त तशा प्रकारच्या वातावरणाला एक कुठतरी सगळ्यांचं रिंग बनणं गरजेचं आहे, सगळ्यांचं एकमेकांचा सेतू बनणं गरजेचं आहे. चित्रपटांनी सुद्धा खूप मोठं काम केलंय, वातावरण निर्मिती केली आहे, परंतु त्यामध्ये एक मनोरंजनापेक्षा सुद्धा वास्तविक चित्रपट फार कमी निघालेत, मनोरंजनावरती जास्त निघालेत. पण जे वास्तविक चित्रपट आहेत ते मात्र अप्रतिम आहेत. आपण लगान बघितला, परंतु आपल्या पानसिंग तोमर जास्त महत्वाचा आहे, कारण तो वास्तविक माणसांवरती आहे, वास्तविक खेळाडूवरती आहे. किंवा भाग मिल्खा भाग सारखा चित्रपट आहे, किंवा फोगाट भगिनींवरती आहे. तर या चित्रपटातनं मन घडतं आणि त्या मनाशीच त्याची मशागत करणारे आपले पाहुणे आज मिळाले. वैभव आगाशे सरांचं मी खूप मनापासून धन्यवाद देतो. राग दरबारी या मालिकेमध्ये हे एक वेगळं पान, यशाचं पान, आमच्या अभिमानाचं पान आहे की हा विषयच एकदम वेगळा असताना सुद्धा तो खूप खुला करून आपण सांगितला. सुरुवातीला जे फेसबुक पेजवरती ते लाईव्ह नाही होऊ शकलं, ह्या तांत्रिक बाबीमधनं बाहेर पडून ही मुलाखत अखेर शेवटी सर्वांच्या समोर आली, ती पाहता आली. आणि या पॅनलमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा सहभागी झाले आपल्या खेळाडूंसह, आणि ते शाळा शिकत खेळ आपला जोपासत आहेत आणि पालक सुद्धा आपल्या पूर्ण सपोर्ट त्यांना देत आहेत. अशा पालकांची गरज आहे आणि अशा मेहनती मुलांची गरज आहे. प्रशिक्षक, सरकार, योजना आणि क्रीडांगण तुमच्या स्वागतासाठी तयार आहे. आता पुढच्या नवीन मुलाखतीसाठी आपण पुन्हा शुक्रवारी नवीन मुलाखती भेटूया, नवीन विषय घेऊन, नवीन पाहुण्यासोबत. आज आपण जो तांत्रिक मुद्दा बाजूला सारून या मुलाखतीचा आस्वाद घेतला, ही मुलाखत गावोगाव आणि घराघरात पोहोचेल आणि घराघरामध्ये एक कुठल्या स्तराचे खेळाडू तयार होतील आणि ते यशासाठी धडपडतील असा विश्वास निर्माण करू. आणि त्यासाठीच एक जी पणती लावलेली आहे, जे स्फुल्लिंग चेतवलंय, ते त्याचा एक मोठं रूप आपल्याला पाहायला मिळेल आणि खूपच यशाची एक मोठी कमान संपूर्ण जगामध्ये भारत खूप पुढे जातो आहे हे लक्षात येईल. त्याची जी एक छोटी वेल आगाशे सरांनी लावली आहे आणि त्याचा मोठा वृक्ष होणार आहे अशी अपेक्षा करूया. आणि आजची हा जो कार्यक्रम आहे मुलाखतीचा तो संपला असं आपण जाहीर करूया. धन्यवाद. धन्यवाद.